आज आपला सेकंड डेमो लेक्चर आहे. ह्याच्या अगोदरचा जो डेमो लेक्चर झाला होता त्या डेमो लेक्चर मध्ये आपण बुक किपिंग मध्ये जे बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट आहेत त्याच्यावर आपण एक फ्री लेक्चर केलं होतं. आजचा जो लेक्चर असणार आहे तो वापस त्याच्यावरच राहणार नाही. आजचा जो लेक्चर असेल आपला कॉर्पोरेट अकाउंट वर असेल. राईट, कॉर्पोरेट अकाउंट्स मध्ये जो शेअर्स आणि डिबेंचरचा पार्ट असणार आहे त्याच्यावर आजचा हा आपला कंप्लीट लेक्चर असणार आहे. आजच्या ह्या कंप्लीट 1 तास ते 1.5 तासाच्या लेक्चर मध्ये तुम्हाला शेअर्स बद्दल पूर्ण माहिती मिळून जाईल. इन डेप्थ मध्ये एक्झामशी रिलेटेड पण माहिती मिळून जाईल, बट प्रॅक्टिकल लाईफ मध्ये सुद्धा शेअर्सशी रिलेटेड कशा पद्धतीने शेअर्स विकल्या जातात, कशा पद्धतीने शेअर्स खरेदी केल्या जातात, त्याचबरोबर शेअर्सची अकाउंटिंग कशा पद्धतीने केली जाते याच्याबद्दल तुम्हाला कंप्लीट डिटेल आजच्या ह्या लेक्चर्स मध्ये मिळून जातील. राईट, सो बेसिक पॉइंट्स नुसार मी स्टार्ट करतो. कधीही कोणतेही चॅप्टर सुरुवात करण्याच्या अगोदर त्या चॅप्टर विषयी काही की पॉइंट्स असतात जे तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित पाहिजे. जसं की लास्ट जो लेक्चर झाला होता त्या लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अकाउंट्स फायनान्शियल अकाउंटचा अभ्यास करण्या अगोदर ते तेवढे की पॉइंट्स महत्वाचे पाहिजे. तसं कॉर्पोरेट अकाउंटचा अभ्यास करण्या अगोदर इथं काही की पॉइंट्स तुम्हाला दिसत आहेत, हे सर्व की पॉइंट्स तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जण बीकॉम झालेले असतील, राईट, किंवा ग्रॅज्युएशन कम्प्लिटेड असतील, बीबीए झालेले असेल, तर सर्व विद्यार्थ्यांना हा पार्ट त्यांच्या ग्रॅज्युएशन लाईफ मध्ये कधी ना कधी झालेला आहे. बस आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये ते सर्व झालेला पार्ट एक वेळेस रिकॉल करायचा आहे. इफ इन केस ग्रॅज्युएशन मध्ये तुम्ही सिरियस नव्हता, आता जर सिरियस झाला, टाइम वाया गेलेली नाहीये, मौका देके चौका मारायचं काम आहे. ओके, चला सर्वात पहिला इश्यू ऑफ शेअर्स. आता कोणतीही कंपनी ज्याचा कंपनीला मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायचं आहे, मोठ्या प्रमाणावर कंपनीचं एक्सपेन्शन करायचं आहे, तर अशा वेळेस कंपनीला लागते काय सर? अशा वेळेस कंपनीला लागते पैसा. मग आता हे पैसा कुठून येणार? कंपनीचे जे मालक असतात त्यांच्याजवळ लागणारे जे कॅपिटल असते, जे पैसा असतो, तो कसा असतो? तो असतो लिमिटेड. मग अशा वेळेस ते काय करतात? आपण आपल्या कंपनीचे शेअर्स विकूयात, आपण आपल्या कंपनीचे भाग विकूयात आणि कंपनीचे भाग विकून सर्वसामान्य जनतेकडून आपण पैसे जमा करूयात. राईट, इन फॉर्म ऑफ इक्विटी शेअर्सच्या स्वरूपामध्ये आपण पैसे जमा करूयात. तुम्ही सोनी लिव्ह वर किंवा युट्यूब वर कधी ना कधी शार्क टँक इंडिया बघितला असेल, तर तिथे जेवढेही कंटेस्टंट येतात ऍज अ कंटेस्टंट म्हणजे इन फॉर्म ऑफ ते कंपनी ओनर्स असतात, ते काय करत असतात? तिथे येऊन त्यांच्या कंपनीचे शेअर्स विकत असतात. राईट, शेअर्स विकलं म्हणजेच काय? होणारा प्रॉफिट त्यांना आता तुम्हाला शेअर करावं लागतं. उदाहरणार्थ शेअर्स वगैरे विकत असताना कशा पद्धतीने विकल्या जाते काय नाही, आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करूयात. ओके, सपोज माझी एक कंपनी आहे, राईट, आणि मला माझ्या कंपनीसाठी लागणारे जे भांडवल आहे, जस्ट 1 सेकंड, माझ्या कंपनीसाठी लागणारे जे भांडवल आहे, मला जवळपास माझ्या कंपनीचं एक्सपेन्शन करण्यासाठी, राईट, 1 करोड रुपयाची गरज आहे. माझ्या कंपनी इथे तुम्हाला दिसत असेल भारत लिमिटेड नावाची एक कंपनी आहे आणि मला 1 करोड रुपये पाहिजे, बट त्यातले माझ्याजवळ फक्त 50 लाख रुपयेच आहेत माझ्याजवळ. राईट, तर या 50 लाखाला काय म्हणायचं? ओनर्स कॅपिटल. इथे एक टर्म क्लिअर झाली. ओनर्स कॅपिटल म्हणजेच काय? एखाद्या कंपनीमध्ये कंपनीच्या मालकाद्वारे जे भांडवल टाकण्यात येते, जर सर्वसाधारण बिझनेस असेल तर त्याला कॅपिटल म्हणतात, भागीदारीचा बिझनेस असेल तर त्याला पार्टनर्स कॅपिटल म्हणतात. राईट, आणि कंपनी असेल आणि कंपनीमध्ये अनेक मालक असतील तर त्याला ओनर्स कॅपिटल म्हणतात. आता इथं माझी जी कंपनी आहे भारत लिमिटेड नावाची, आम्हाला 1 करोड रुपये पाहिजे, त्यातले 50 लाख रुपये आमच्याजवळ आहेत. आता बाकी 50 लाख कुठून येणार? बाकी 50 लाख आम्ही काय करू? आमच्या कंपनीचे शेअर्स विकून जमा करू. मग त्या 50 लाखला म्हणतात इश्यूड कॅपिटल किंवा शेअर कॅपिटल. त्या 50 लाखाला काय म्हणायचं? इश्यूड कॅपिटल किंवा शेअर कॅपिटल. आता उदाहरणार्थ सपोज तुम्ही शार्क टँक इंडियामध्ये बघत असाल की एक कंपनी येते आणि कंपनीचं व्हॅल्युएशन सांगते 1 CR, आणि मग तो कंपनीचं व्हॅल्युएशन सांगतो 1 CR आणि शार्क टँकच्या जजेस कडून जर सपोज त्याला 10 लाख मिळाले, सपोज त्या व्यक्तीला 10 लाख मिळाले, तर 1 करोडचा किती टक्के हिस्सा त्या व्यक्तीला मिळाला? 10% हिस्सा. इट मीन्स इन फ्युचर मध्ये जेवढंही प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटच्या 10% हिस्सा कोणाला जाणार आहे? त्या शार्क टँक मधल्या जजेसला मिळणार आहे. राईट, अशा प्रकारचे शेअर्स वगैरे विकल्या जातात. आता इथं जेव्हा इश्यू ऑफ शेअर्स 10 धडा शिकत असता, त्या धड्यामध्ये जे अकाउंटचे कन्सेप्ट दिलेले आहेत इश्यू ऑफ शेअर्स मध्ये, आणि प्रॅक्टिकल लाईफ मध्ये जे शेअर्स तुम्ही
ग्रो ॲपवर किंवा एंजल वनवर अपस्टॉक्सवर खरेदी विक्री करता, याच्यामध्ये अनेक जमीन आसमानचा फरक असतो. जेव्हा मी 12वीला इश्यू ऑफ शेअर शिकवत असतो त्यावेळेस मी अलॉटमेंट, ऍप्लिकेशन, फर्स्ट कॉल असे मी कॉलची नावं घेत शिकवत असतो. मग मुलं जेव्हा ग्रॅज्युएशनला जातात त्यांचं तोपर्यंत डीमॅट अकाउंट ओपन झालेलं असतं आणि मग ते म्हणतात की सर हे तुम्ही जेव्हा आम्हाला 11वी-12वीला शिकवलं होतं अलॉटमेंट मनी, ऍप्लिकेशन मनी, हे तर याच्यामध्ये काही नाहीच सर, डायरेक्ट आमच्याकडून पैसे चालले आणि आम्ही शेअर खरेदी करायला. आता एक गोष्ट समजून घ्या की तुमच्या पुस्तकामध्ये कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही असा जे इश्यू ऑफ शेअर्स हा चॅप्टर दिलेला आहे त्याच्यामध्ये काही कॉल्सची नावं दिलेले आहेत, ऍप्लिकेशन मनी, अलॉटमेंट मनी, फर्स्ट कॉल, फायनल कॉल. हे सर्व अकाउंटिंग कधी होत होते? हे सर्व अकाउंटिंग मोबाईलचं जमाना येण्याच्या अगोदर 1990-92 जेव्हा हर्षद मेहताचा टाइम चालू होता त्यावेळेस अशा पद्धतीनं कंपनी शेअर होल्डर्स कडून पैसे एकदाच न घेता टप्प्याटप्प्यानं पैसे घेत होते. राईट. आता बाकी काही अवघड शब्द न विचारता मी एक एक पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करायला स्टार्ट करतो, म्हणजे कुठं ना कुठं कॉन्फिडन्स गेन होईल. नसता मग मी फर्स्ट कॉल, फायनल कॉल म्हणत गेलो, ज्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाहीत त्यांनी असं डोक्याला हात लावून बसतील, अम्मा हे माझ्यासोबत काय व्हायलंय म्हणून. ओके, चला फर्स्ट. आता सर्वात पहिलं पॉइंट आहे, त्या पॉइंटचं नाव आहे आयपीओ. राईट. आता आयपीओ ला काय म्हणतात? आयपीओ ला म्हणतात इनिशियल पब्लिक ऑफरिंग. इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे काय? जेव्हा एखादी कंपनी स्वतःचे भाग विकायला काढते, राईट, तर तेव्हा ती कंपनी काय काढत असते? आयपीओ काढत असते. म्हणजे आयपीओ काढत असणं म्हणजेच काय की कंपनी काय करायली? सर्व शेअर होल्डर्सला निमंत्रण द्यायली, सर्व शेअर होल्डर्सला आमंत्रण द्यायली की बाबा या आमच्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा. जसं आपल्या घरी काही कार्यक्रम वगैरे असेल तर आपण काय करतो? आपल्या सर्व पाहुण्यांना पत्रिका वगैरे वाटत असतो, राईट. तसंच कंपनी काय करत असते? जेव्हा शेअर्स विकायला काढले त्यावेळेस कंपनीचा आयपीओ आला असं म्हणत असतात, राईट. आता हे आयपीओ आलं आपल्याला कसं समजते? तर कंपनीची जी वेबसाईट आहे त्याच्यावर माहित होते. अनेक वेळा जे जुन्या जमान्यामध्ये काय होत होतं? न्यूजपेपर मध्ये येत होतं की या कंपनीचा आयपीओ आलेला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जो मुंबईला आहे त्याच्या बाहेर नोटीस वगैरे लागत होती. सर्व दलालांच्या ऑफिसमध्ये जे हर्षद मेहता सारखे शेअर्स विकणारे दलाल वगैरे होते यांच्या ऑफिसमध्ये नोटीस वगैरे लागायची. मग ते सर्व सगळ्यांना फोन करून सांगायचे, कारण तेव्हा सोशल मीडिया नव्हता. बट आज जर एखाद्या कंपनीचा आयपीओ आला तर कंपनीला जास्त काहीच करायची गरज नाही. जेवढेही शेअर्स खरेदी विक्री करणारे ऍप्लिकेशन्स आहेत त्यांच्यावर त्याच्यासाठी एक स्पेशल ऑप्शन असतं. ओके. आता मी माझं जे डीमॅट अकाउंट आहे ते डीमॅट अकाउंट तुम्हाला एक बॅकग्राऊंडला शो करत असतो. इथं जर चेक कराल, थोडंसं झूम करून बघा, मे बी तुम्हाला दिसेल. इथं तुम्हाला एका कॉलम मध्ये दिसत आहे, जस्ट वन सेकंड. राईट. इथं प्रोडक्ट अँड टूल्स नावाचं तुम्हाला एक सेक्शन दिसत आहे आणि इथं आयपीओ दिसत आहे, राईट. आयपीओ ला जेव्हा मी असं इथे क्लिक करतो, आयपीओ ला क्लिक केल्यानंतर जेही कंपनीचा आयपीओ आलेला आहे त्याच्याबद्दल माहिती मला इथं मिळत असते. ऍक्च्युली मे बी थोडंसं नेटचं इश्यू आले, क्लिअर व्हायला पाहिजे, कारण आजच्या क्लासमध्ये ह्याचं खूप वायटल रोल आहे. कारण आजच्या ह्या सेशन्समध्ये मी तुम्हाला एक्झॅक्ट शेअर्स कसं खरेदी विक्री करतात त्याच्याबद्दल इन डेप्थ माहिती मला सांगायची आहे, ते पण लाईव्ह, राईट. ऍक्च्युअल मध्ये अगोदरच्या जमान्यात कसं खरेदी विक्री करण्यात होतं ह्याच्याबद्दल तर सांगावं लागणारच आहे. बट आजच्या करंट सिच्युएशन मध्ये सुद्धा शेअर्स कसं खरेदी विक्री करतात ते सुद्धा मला सांगावं लागणार. ओके, जस्ट वन सेकंड. राईट, आता ओपन झालं. आता चेक करू शकता इथं आयपीओ आलेला आहे. आता आयपीओ मध्ये जर तुम्ही बघत असाल तर आयपीओ कोणत्या कंपनीचा आलेला आहे? ईपॅक ड्युरेबल, नोवा ॲग्रीटेक या दोन कंपनीचा आयपीओ आलेला आहे. आयपीओ म्हणजेच काय? इनिशियल पब्लिक ऑफर. हे दोन कंपनी सर्वांना आवाहन करत आहेत की आमच्या कंपनीमध्ये पैसे गुंतवा. आणि इथं अपकमिंग पण सांगितलेलं आहे, जसं तुम्ही बघू शकता बजाज एनर्जी, फॅब इंडिया, ओला इलेक्ट्रिक, आधार, त्याच्यानंतर स्टड्स नावाचं जे ऍक्सेसरीज आहे, हेडफोन्स वगैरे, बोटचं सुद्धा आयपीओ येणार आहे आणि ओयोचं सुद्धा आयपीओ येणार आहे. आता हे कंपनीज काय करणार आहेत? इन फ्युचर मध्ये अपकमिंग 2-4 महिन्यामध्ये आवाहन करणार आहेत की आमच्या कंपनीमध्ये पैसे गुंतवा. त्याला म्हणतात आयपीओ येणे, इनिशियल पब्लिक ऑफरिंग, राईट. ग्रेट. चला त्याच्यानंतर नेक्स्ट आपण डिस्कस करूया दुसरा शब्द जे की मॅक्सिमम ठिकाणी यूज केला जातो जेव्हाही शेअर्सची
खरेदी विक्री करण्यात येते. भारतामध्ये प्रत्येक गोष्ट, जसं क्रिकेटवर लक्ष ठेवण्यासाठी BCCI आहे, देशावर कंट्रोल करण्यासाठी केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, त्याचबरोबर शेअर्स सारख्या गोष्टीवर नियंत्रण करण्यासाठी, ओव्हरऑल देखरेख करण्यासाठी सेबीची सुद्धा नियुक्ती केलेली आहे. आणि ओव्हरऑल सर्व व्यवहार जे असतात ते शेअर मार्केट, भाग बाजारामधून कंप्लीट करण्यात येतात. भारतामध्ये 2 ठिकाणी भाग बाजार आहेत. पहिलं जे भाग बाजार आहे ज्याला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणतात, राईट, आणि दुसरा NSE आहे. ओके, कोलकाताला सुद्धा एक स्टॉक मार्केट आहे. त्याच्यानंतर आता स्टॉक मार्केटला किंवा शेअर मार्केटला कोणी कोणी शेअर मार्केट असं म्हणतंय, किंवा कोणी कोणी स्टॉक मार्केट असं म्हणते. तुमच्या गावामध्ये जिथं भाजीपाला वगैरे विकला जातो त्याला भाजी मार्केट म्हणतात, राईट. जिथं इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे विकल्या जातात तिथं इलेक्ट्रिकल मार्केट असं म्हणतात. जिथं मोबाईल दुकानं आहेत मोबाईल लाईन असं म्हणतात. आता ज्या ठिकाणी शेअरची खरेदी विक्री करण्यात येते, अनेक लोक एका ठिकाणी जमत असतात, त्याला शेअर मार्केट असं म्हणतात, राईट. इथंपर्यंत क्लिअर झालं, डन. त्याच्यानंतर 3 गोष्टी चेक करा. इथं सर्वात महत्वाचं तुम्हाला माहित पाहिजे ते म्हणजे त्यातलं पहिलं आहे ऍप्लिकेशन मनी, अलॉटमेंट आणि फर्स्ट अँड फायनल कॉल्स, की एक्झॅक्ट हे काय असतात काय नाही ते. ओके, सपोज तुम्ही जर अगोदरच्या काळामध्ये कसं होत होतं, तुम्हाला जर एका कंपनीचे शेअर खरेदी करायचं असेल, सपोज त्या शेअरची किंमत 100 रुपये आहे, जस्ट एक्झाम्पल, व्यवस्थित लक्ष द्या. तर कंपनी काय करायचे, तुमच्याकडून ते 100 रुपये एकदाच घेत नसत, राईट. तुमच्याकडून ते 100 रुपये एकदाच घेत नसत. कंपनी ते 100 रुपये जे आहेत तुमच्याकडून काही टप्प्याटप्प्यामध्ये घेत असायचं, कारण अगोदरच्या लोकांकडे भारतामध्ये पैसा तेवढा खेळता नव्हता, जास्त पैसा भारतामध्ये नव्हता, राईट, जेवढा आत्ता आहे. कंपनी काय करायची, सर्वात पहिले तुमच्याकडून 100 पैकी 30 रुपये घ्यायची. सर्वात पहिले जे कंपनी तुमच्याकडून पैसे घ्यायली त्याला म्हणतात ऍप्लिकेशन, राईट. त्याच्यानंतर कंपनी घ्यायची 40, त्या 40ला काय म्हणायचं, अलॉटमेंट. त्याच्यानंतर कंपनी घेतली 30, या 30ला म्हणायचं फर्स्ट अँड फायनल कॉल. आता काही काही कंपन्या कसं करायचे, एकदा 100 न घेता 20 20 20 करत जायचं. मग पहिल्या 20ला ऍप्लिकेशन, दुसऱ्या 20ला अलॉटमेंट, तिसऱ्या 20ला फर्स्ट, चौथ्या 20ला सेकंड आणि लास्ट 20ला फायनल कॉल. आता इथं कंपनी काय करायली, 100 रुपये तुम्ही एका कंपनीचे शेअर खरेदी केलात 100 रुपयाचे, तर ते 100 रुपये तुमच्याकडून एकदाच न घेता कंपनी काय करायली, 3 टप्प्यात पैसे घ्यायली, 30 40 30. पहिल्या टप्प्याला काय म्हणायचं, ऍप्लिकेशन मनी, दुसऱ्या टप्प्याला अलॉटमेंट मनी, तिसऱ्याला फर्स्ट अँड फायनल कॉल. हे क्लिअर झालं. हा, आता नीट लक्षात घ्या की एक्झॅक्ट इथंपर्यंत क्लिअर झालं. ओके, मी तुम्हाला अगोदर काय सांगितलं होतं की कोणतीही कंपनी शेअर्स वगैरे घेत असताना एकदाच पैसे न घेता टप्प्याटप्प्याने घ्यायची. पहिल्या टप्प्याला काय म्हणतात ऍप्लिकेशन मनी, दुसऱ्याला अलॉटमेंट मनी आणि तिसऱ्याला काय म्हणतात फर्स्ट अँड फायनल कॉल. ओके, हे कधी, हे अगोदरच्या काळामध्ये होत होतं, राईट. आजच्या सिच्युएशन मध्ये सर्वात पहिला आहे रिटेल इन्व्हेस्टर. रिटेल इन्व्हेस्टर म्हणजे काय, की ज्यांनी डीमॅट अकाउंट ओपन केलेलं आहे. थोडक्यात समजायच्या भाषेमध्ये सांगतो, ऍक्च्युअल कन्सेप्ट खूप डीप आहे. रिटेल इन्व्हेस्टर म्हणजे सर्वसामान्य जे तुमच्यासारखे आमच्यासारखे लोक वगैरे असतात, राईट. कोणाजवळ, आता तुम्ही आजूबाजूला बघा, कोणी शेअर मार्केट खरेदी करणार असेल तर कंटिन्युअस बोलत असते, मी आज ह्या कंपनीचे 5 शेअर्स घेतले, मी त्या कंपनीच्या 6 शेअर्स घेतले, 5-10 मध्ये खेळत असतो. इव्हन 100 मध्ये 150 मध्ये जरी खेळला तरी तो ऍट द एंड काय असतो, रिटेल इन्व्हेस्टर असतो. आता काही वेळेस VCs असतात, व्हेंचर कॅपिटलिस्ट असतात, जे कंपनीला पैसे देणारे असतात, आणि ते जे पैसे असतात ते ह्यूज अमाऊंट, मोठ्या प्रमाणावर असतात, म्हणजे 8 करोड रुपये 9 करोड रुपये अशा प्रमाणावर असतात, राईट. आता मी जर आजच्या टाइमला, मला जर आता साधं, मी एक रिटेल इन्व्हेस्टर आहे आणि मला IRFC चे एक शेअर खरेदी करायचं आहे, राईट, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, जे की सध्या ट्रेंड मध्ये चालू आहे. बजेटमध्ये रेल्वे दरवर्षी भारत सरकारद्वारे, जे भारताचे अर्थमंत्री असतात, ते रेल्वेजवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत असतात, राईट. आणि मग जेव्हाही बजेट आलं, रेल्वेवर पैसे खर्च केले तर रेल्वेचे शेअर्स वाढत असतात. आता सपोज मला जर रेल्वेचं आज एक शेअर खरेदी करायचं आहे,
ओके, IRFC चं. तर करंट प्राइस मध्ये चेक करा. मी जर इथे चेक केलं इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, तर एका शेअरची किंमत इथे तुम्हाला किती दिसायली? ओके, झूम करून बघा, 173.85 दिसायली. राईट. आता हे 173 रुपयाचे शेअर जर मला घ्यायचं असेल तर इंडियन रेल्वे, मी एक रिटेल इन्व्हेस्टर आहो, छोटा मोठा इन्व्हेस्टर आहो. राईट. मला 50 शेअर, 100 शेअर, 1000 शेअर पर्यंत जरी असेल तरी रिटेल मध्ये येते, 2000 शेअर मध्ये असेल तरी रिटेल मध्येच येते. राईट. 50,000 शेअर, 70,000 शेअर असं जर असेल तर मग कुठं ना कुठं ते एक व्हेंचर कॅपिटलिस्ट किंवा मोठ्या इन्व्हेस्टर मध्ये येते. आता मला जर शेअर खरेदी करायचं असेल तर रेल्वे माझ्याकडून 173 रुपये टप्प्याटप्प्याने घेत नाही, एकदाच घेते. बघ, सपोज मी इथं आता तुमच्या पुढे लाईव्ह शेअर खरेदी करायलो. आज ज्यावेळेस मी हा व्हिडिओ शूट करायलो त्यावेळेस 27 जानेवारी आहे, इथे तुम्हाला दिसत असेल. आणि आज बाय डिफॉल्ट सॅटरडे आहे. राईट. आणि सॅटरडेला स्टॉक मार्केट बंद असतं, उद्या सुद्धा संडे आहे, स्टॉक मार्केट बंद असतं. बट तरी सुद्धा मी जेव्हा हा शेअर्स खरेदी केलो, मला मंडे पर्यंत हा शेअर मिळून जाईल. मंडेला सकाळी मॉर्निंगला 9 वाजता जेव्हा स्टॉक मार्केट ओपन होईल, माझ्या नावानं ते शेअर होऊन जाईल. आता मी जर इथं बाय नावाचं बटन प्रेस केलं, नंबर ऑफ क्वांटिटी, इथं मला विचारायला की किती क्वांटिटी पाहिजे, मी तर सिलेक्ट करेन मला एक क्वांटिटी पाहिजे. राईट. आणि माझ्याजवळ तेवढं सफिशियंट बॅलन्स सुद्धा याच्यामध्ये आहे. मी जर बाय केलं, राईट, आता इथं काय आलं चेक करा, बाय ऑर्डर रिक्वेस्टेड. राईट, बाय ऑर्डर रिक्वेस्टेड. आणि इथं काय सांगायला, मार्केट इज क्लोज, ऑर्डर विल बी प्लेस्ड ऍट 9 AM ऑन 29 जानेवारी. सोमवारी सकाळी 9 वाजता तुमचं ऑर्डरचं एक्झिक्युशन होऊन जाईल. बस, आता माझ्या अकाउंट मधून 175 रुपये 73 रुपये जे होते ते कटले आणि मला शेअर मिळाला. का? कारण मी एक रिटेल इन्व्हेस्टर आहे. रिटेल इन्व्हेस्टरला शेअर खरेदी करायचा असेल तर ऍप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, फायनल कॉल काहीच पेड करायची गरज नाही. डायरेक्ट त्याला कंपल्सरी शेअर खरेदी विक्री करावं लागते. राईट. बट मी जर एक व्हेंचर कॅपिटलिस्ट असेल, मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट करणार असेल, तर मग जे कंपनीज असतात तर ते काय करतात, माझ्याकडून सर्वात पहिले ऍप्लिकेशन मनी घेतात. राईट. मग अलॉटमेंट मनी घेतात, मग फर्स्ट कॉल, आणि मग त्याच्यानंतर काय देतात, मे बी नेक्स्टचा त्याच्यानंतर असेल तर कोणता कॉल घेतात, फायनल कॉल्स. म्हणजे माझ्याकडून कंपनी टप्प्याटप्प्यानं पैसे न घेता माझ्याकडून कंपनी या पद्धतीने पैसे घेणार आहे. आय होप हे तिन्हीच्या तिन्ही पॉइंट्स तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना कव्हर झाले असतील. राईट. ऍप्लिकेशन मनी, अलॉटमेंट मनी, फर्स्ट कॉल. राईट. आता आपण डिस्कस करूयात फेस व्हॅल्यू कशाला म्हणतात. राईट. त्याच्यानंतर इश्यूड ऍट डिस्काउंट, ऍट पार आणि ऍट प्रीमियम. ओके. आता फेस व्हॅल्यू कशाला म्हणतात हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला एक्झॅक्ट माहित पाहिजे की कंपनी किती शेअर्स विकायला काढली, काय नाही, ते सर्व गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेन. तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे की मी जे जे गोष्टी सांगालो ते व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. ज्याही विद्यार्थ्याचे कन्सेप्ट स्ट्रॉंग असतील त्याला एमसीक्यूज रट्टा मारायची गरज नाही, सर्व गोष्टी ऑटोमॅटिकली त्याला कव्हर होतील. राईट. जर तुम्ही दिवसभर एमसीक्यूज वाचत बसणारे असाल तर ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही 300 एमसीक्यू 200 एमसीक्यू वाचताल, बट विदाउट कन्सेप्ट क्लिअर असेल, कन्सेप्ट जर क्लिअर नसेल तुमचं, तर त्यातले 20 ते 30 एमसीक्यू तुम्ही समोर कॅरी फॉरवर्ड करू शकता, बाकी तुम्ही विसरून जाणार आहात. बट कन्सेप्ट क्लिअर असेल तर 200 पैकी 175 पेक्षा जास्त एमसीक्यू तुम्ही तुमच्या सोबत कॅरी करू शकता. ओके. आता मी तुम्हाला सांगायलो की एक्झॅक्ट फेस व्हॅल्यू कशाला म्हणतात. फेस व्हॅल्यूला मराठीमध्ये काय म्हणतात, दर्शनी किंमत. फेस व्हॅल्यू याच्यावर कंपल्सरी एक ऑब्जेक्टिव्ह येते. फेस व्हॅल्यू जेव्हा जेव्हा शेअरची फेस व्हॅल्यू कमी जास्त असते. आता उदाहरणार्थ नीट लक्षात घ्या, एक कंपनी आहे, ज्या कंपनीला 1 लाखाची गरज आहे, म्हणजे कंपनीला टोटल कंपनीचे शेअर्स विकून 1 लाख रुपये जमा करायचे आहेत. राईट. हे झालं कंपनीचं कोणतं कॅपिटल, हे झालं कंपनीचं इश्यूड कॅपिटल. इश्यूड कॅपिटल म्हणजे काय, कंपनी विकायला काढलेलं कॅपिटल. आता कंपनीला 1 लाख रुपये पाहिजे आणि कंपनीला असं वाटते की कंपनी एकूण 1 लाख रुपये 10,000 शेअर्स विकून काढावं. किती हजार शेअर्स विकून काढावं, कंपनीला असं वाटते की 1 लाख शेअर्स, 1 लाख रुपये आपल्याला पाहिजे, तर आपण 1 लाख जे रुपये जमा करूयात तर याचे 10,000 शेअर्स मध्ये डिवाइड करूयात. म्हणजे कंपनी काय करायली, एकूण जेवढे पैसे कंपनीला पाहिजे ते 1 लाख रुपये, त्याला म्हणतात इश्यूड कॅपिटल, कंपनी त्याचे शेअर्स मध्ये रूपांतर करायली. म्हणजे त्या 1 लाखाचे कंपनी 10,000 भाग, छोटे 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 भाग करायली. कारण कोणताही व्यक्ती डायरेक्ट 1 लाख रुपये कोणत्याच कंपनीला देऊ शकत नाही.
अंटिल अँड अनलेस जोपर्यंत ती कंपनी ट्रस्टवर्दी राहणार नाही, राईट. जर तुम्हाला जर कोणी म्हणलं की टाटा लिमिटेड मध्ये 1 लाख रुपये टाकताल का, तर तुम्ही म्हणतात सर 1 लाख काय 2 लाख टाकतो का, कारण टाटा विषयी तुमच्या मनात गुडविल आहे, राईट, तुमच्या मनात रेप्युटेशन आहे. बट तुम्हाला जर कोणी सांगलं झुंझुन लिमिटेड मध्ये 1 लाख रुपये टाका, हा, ही झुंझुन लिमिटेड काय आहे, तुम्ही टाकणारच नाही का, कारण तुम्हाला विश्वासच नाही. बट तेच जर कोणी म्हणलं झुंझुन लिमिटेडचं शेअर येणार आहे 50-100 रुपये टाकतोस का, तर म्हणता हा चल 50-100 रुपये टाकून टाका असं. त्याच्यामुळे कंपनी काय करत असते, जेवढेही शेअर्स कंपनीला पाहिजे, पैसे कंपनीला पाहिजे, त्याचे हिस्से करते, भाग करते, तुकडे करते. आता इथे किती तुकडे करणार, 10,000. हे कंपनीच्या मनावर असतं की कंपनीला किती पैसे पाहिजेत आणि कंपनी किती शेअर्स मध्ये डिवाइड करणार आहे. त्याच्यामध्ये स्टॉक मार्केट आणि सेबीचं काहीच गिव्ह अँड टेक नसतं, राईट. आता कंपनीला इथं टोटल पाहिजे 1 लाख रुपये आणि कंपनी त्याचे किती हिस्से करणार आहे, 10,000 हिस्से करणार आहे. तर बघ 4 शून्य कटले, राईट. एका शेअरची किंमत किती रुपये असेल, सर एका शेअरची किंमत असेल 10 रुपये, राईट. 10 रुपये. नंबर ऑफ शेअर्स 10,000 काय आहे, नंबर ऑफ शेअर्स. 1 लाख रुपये काय आहे, टोटल इश्यूड कॅपिटल. आता एका शेअरची किंमत किती आली, एका शेअरची किंमत आली 10. या 10 रुपयाला म्हणतात फेस व्हॅल्यू. या 10 रुपयाला काय म्हणतात, फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे काय, दर्शनी किंमत. एकूण कंपनीला पाहिजे होते 1 लाख, त्याचे 10,000 तुकडे केले म्हणजे एका हिश्श्याची किंमत किती येईल, सर एका हिश्श्याची किंमत येईल 10 रुपये. ओके. आता जर कंपनीजवळ 10,000 शेअर्स आहेत आणि तुम्ही जर म्हणलात की मला 5 शेअर्स पाहिजे, किती शेअर पाहिजे, 5. एका शेअरची किंमत किती रुपये आहे, 10 गुणिले 5. एकूण कंपनी तुमच्याकडून किती रुपये घेणार, तर एकूण कंपनी घेणार तुमच्याकडून 50 रुपये. एकूण कंपनी तुमच्याकडून किती घेणार, 50 रुपये. तुम्ही काय केलं, काहीच नाही, सरळ सरळ टोटल कंपनीला किती पैसे पाहिजे ते बघितलं आणि एकूण जेवढे पैसे कंपनीला पाहिजे त्याला भाग दिलं 10,000 न. 1 लाख भागिले 10,000 हिस्सा आला 10 रुपये. आता सपोज कंपनी असं डिसाईड केली की नाही नाही, शेअरची किंमत खूप कमी जास्त होत आहे, आपण काय करूया, 10,000 हिस्से न करता आपण फक्त 1 लाखचे 1,000 शेअर्स करूयात. 10,000 हिस्से करत बसायचं नाही, आपण फक्त 1,000 शेअर्स करूयात. मग आता अशा परिस्थितीमध्ये एका शेअरची व्हॅल्यू किती येईल, नंबर ऑफ कॅपिटल, नंबर ऑफ शेअर्स किती आहेत, 1 लाख, सॉरी 1,000 नंबर ऑफ शेअर्स आहेत. कंपनीला किती पाहिजे, 1 लाख. 0,0,0,0,0,0 कट किती राहिले, 100. मग एका शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे, 100 रुपये. आता जर तुम्ही म्हणलात की मला तुमच्या कंपनीचे 5 शेअर पाहिजे, तर 100 गुणिले 5 तुम्हाला एकूण कंपनीला किती रुपये द्यावे लागतील, तुम्हाला कंपनीला किती द्यावे लागतील, 500, राईट. तर इथं जे 100 आलेलं आहे, या 100ला म्हणतात फेस व्हॅल्यू. या 100ला काय म्हणतात, फेस व्हॅल्यू. आता मार्केटमध्ये काही काही कंपनीज अशा आहेत की ज्यांचं शेअर जे आहे ते ऑलवेज बूम मध्ये असते, म्हणजे त्यांच्या शेअरची प्राइस कंटिन्युअसली वाढतच असते. कारण शेअर प्राइस वाढण्यामागे कारण काय, नंबर 1 कंपनीचं प्रॉफिट चांगलं आहे, कंपनीचे फंडामेंटल्स चांगलेले आहेत, त्याच्यानंतर कंपनीचा कर्ज चांगलं कमी आहे आणि कंपनीचं प्रॉफिट वरचे वर वाढत आहे, राईट. असे जर फंडामेंटल्स असतील तर मग कंपनीचे शेअर्स वाढतात. आता एक्झॅक्ट कंपनीचे फंडामेंटल्स स्ट्रॉंग असणे म्हणजेच काय, की कोणत्याही कंपनीचे फंडामेंटल स्ट्रॉंग असणे म्हणजे कंपनीजवळ भांडवल वगैरे जास्त असणे. आता उदाहरणार्थ एक्झॅक्ट फंडामेंटल्स म्हणजे काय, तर तुम्हाला MRF बद्दल आपण डिस्कस करूया. आता एक MRF कंपनीचे तुम्हाला शेअरची प्राइस दिसत असेल, इथं परफॉर्मन्सच्या खाली गेलात एक्सपर्ट रेटिंग, तर इथं तुम्हाला फंडामेंटल्स दिसतील. फंडामेंटल्स म्हणजेच काय, की एक्झॅक्ट मार्केट कॅप, कंपनीजवळ ओव्हरऑल किती पैसे जमा झालेले आहेत. आता इथे MRF कंपनीचं फंडामेंटल स्ट्रॉंग आहे, राईट. तर 57,938 करोड रुपये यांच्याजवळ जमा आहेत, राईट. त्याच्यानंतर पीई रेशो 34.26 आहे, त्यानंतर पीबी रेशो 3.36 आहे, इंडस्ट्री पी 28.25 आहे, डेट टू इक्विटी 0.20. आता ह्याला फंडामेंटल्स वर जर बोलायला गेलं तर याला 1 लेक्चर्स पण कमी पडते, 2 लेक्चर्स 3 लेक्चर याच्यावर लागतात. बट थोडक्यात जर सांगायचं असेल तर ओव्हरऑल फंडामेंटल्स म्हणजे काय, कंपनीजवळ किती पैसे आहेत, कंपनीवर किती कर्ज आहे, कंपनी मागच्या वर्षीपासून प्रत्येक भागधारकाला
ओव्हरऑल गुंतवणुकीवर किती रुपये इंटरेस्ट डिव्हिडंड द्यायली हे पूर्ण डिटेल्स त्याच्यामध्ये असतात. आणि ज्याही कंपनीचे फंडामेंटल्स चांगले असतील त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते, त्याचे शेअर्स ऑलवेज मार्केटमध्ये प्रत्येकाला पाहिजे असतात. राईट. आता ज्या कंपनीचे मार्केटमध्ये डिमांड आहे, ज्या कंपनीचे शेअर्स प्रत्येकाला पाहिजे असतात, असे कंपनी काय करतात, त्यांच्या शेअरची जरी व्हॅल्यू 100 येत असेल तर एक्स्ट्रा पैसे मिळवा म्हणून कंपनी काय करते, 100चं शेअर 120 ला विकते. राईट. नीट लक्षात घ्या, ज्या ज्या कंपनीची डिमांड आहे, ज्या कंपनीचं प्रॉफिट चांगलं आहे, ज्या कंपनीचे शेअर मागच्या 10 वर्षामध्ये 2x 3x 4x 5x ने डबल टिबल झालेला आहे, अशा कंपनीज जेव्हा शेअर्स वगैरे विकायला काढतात किंवा शेअर्स विकतात ते प्रीमियमवर विकतात. राईट. फायदा घेऊन. जेव्हा 100 रुपयाचं शेअर कंपनी 120 ला विकत असेल तर या 120 ला विकणाऱ्या सिच्युएशनला म्हणतात इश्यूड ॲट प्रीमियम. कधी? जेव्हा जेव्हा शेअर्स आर इश्यूड मोर दॅन फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू किती आहे? 100. इनवॉइस प्राइस विकायला कितीला? 120 रुपयाला. जेव्हा 100चं शेअर 120 ला विकते त्याला म्हणतात इश्यूड ॲट प्रीमियम. हे एक्झाम मध्ये खूप वेळेस आलेलं आहे. इश्यूड ॲट प्रीमियम म्हणजे काय? त्याच्यानंतर 100चं शेअर जेव्हा कंपनी 100 लाच विकायली, कंपनी म्हणाले की जसं चाललंय तसं चालू दे, आपल्या जवळ शेअर होल्डर्स आहेत, लोक आपल्या कंपनीमध्ये पैसे गुंतवले, गुंतू दे. मग 100चं शेअर जेव्हा कंपनी 100 लाच विकते त्याला म्हणतात इश्यूड ॲट पार. इश्यूड ॲट पार म्हणजेच काय की कंपनी 100चं शेअर 100 लाच विकायली. राईट. आता जेव्हा हा चॅप्टर संपल्यानंतर, हा पर्टिक्युलर टॉपिक संपल्यानंतर मी जेव्हा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह देईल त्याच्यामध्ये 101% याच्याशी रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत. कसे विचारला जाते? when shares are issued at face value. जेव्हा शेअर फेस व्हॅल्यू वरच विकल्या जातात त्याला काय म्हणतात? इश्यूड ॲट पार. फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त विकल्या जातात त्याला काय म्हणतात? इश्यूड ॲट प्रीमियम. आता कधी कधी 100चं शेअर जर कंपनीला नुकसान होत असेल, कंपनीचे हळूहळू सर्व लोक टाकलेले पैसे काढून घेत असतील, राईट, कधी बघा सध्या आता करंट सिच्युएशन मध्ये जिओ इंडियामध्ये टॉपला चालू आहे, राईट, एअरटेल टॉपला चालू आहे, VI कंपनी सतत कंटिन्युअस लॉस मध्ये चालू आहे. आणि परवाच एक सडन न्यूज आली होती की इलॉन मस्क भारतामध्ये येऊन VI खरेदी करणार आहे. स्टारलिंक इलॉन मस्कचं सर्वात, जसं इंडियामध्ये अंबानी ग्रुपचं जिओ आहे, राईट, ऑल ओव्हर इंडियामध्ये खूप साऱ्या जणांकडे जिओ सप्लाय होते किंवा जिओचे युजर्स आहेत, तसं USA मध्ये मॅक्सिमम लोक स्टारलिंकचं नेटवर्क यूज करतात. स्टारलिंक इज अ इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर बाय इलॉन मस्क, राईट. तर इलॉन मस्क जे स्टारलिंक आहे ते सॅटेलाइटद्वारे इंटरनेट प्रोव्हाइड करत असते. त्याच पद्धतीने त्याला भारतामध्ये सुद्धा यायचं आणि भारतामधलं मार्केट काबीज करायचं असेल, इट्स नॉट इझी, राईट. कारण भारतामध्ये तुम्हाला पॉलिटिशियन्सचा सपोर्ट असला पाहिजे, त्याचबरोबर विविध बिझनेसमॅनचा सुद्धा सपोर्ट असला पाहिजे, अदरवाईज तुम्हाला लोक खाऊन टाकतात. आणि मग त्याला अशा, आता VI जे आहे ते बऱ्यापैकी भारतामध्ये स्ट्रॉंग आहे. वोडाफोन आणि आयडिया, एक जमाना होतं आयडिया आणि वोडाफोनचं बोलबाला होतं, बट जिओ आल्यामुळे कुठं ना कुठं ते मिळालं. माझ्या मार्केटमध्ये न्यूज आली की इलॉन मस्क VI ला टेकन ओव्हर करणार आहेत. टेकन ओव्हर करणं म्हणजेच काय, त्यांची कंपनी स्वतः खरेदी करून मग स्वतःच्या वेळेनं एक्सपेन्शन करणार आहे, असं आलं होतं. लागते काय त्यासाठी? पैसा. आणि मग सडनली तशी न्यूज आली की वोडाफोन आणि आयडियाची शेअरची प्राइस वाढली. का? पॉझिटिव्ह न्यूज होती, कारण इलॉन मस्कचं नाव माहिती आहे, कारण जगातल्या सर्वात 5 पहिल्या श्रीमंत व्यक्तीपैकी एक आहे, राईट. बट त्याच्यानंतर सडनली असं न्यूज आली की ते सगळं फेक आहे, इलॉन मस्क काही घेणार नाही, काय नाही. मग शेअरची प्राइस कमी झाली आणि त्यातल्या त्यात त्या कंपनीचे जे CEO आहे तो सांगितलं की मागच्या 4 महिन्यापासून कंपनीमध्ये काय चालू आहे माझं मलाच माहित नाही, असं वक्तव्य केल्यानंतर आणखी शेअरची प्राइस डाऊन झाली, राईट. म्हणजे असे अनेक न्यूज असतात ज्याच्यामुळे शेअरचे प्राइस वाढत असतात, कमी होत असतात. आणि एखादी एक कंपनी जेव्हा अशा फेज मधून जात असते आणि कंपनीला पैशाची गरज असते, तर कंपनी काय म्हणते, आमच्या शेअरची प्राइस 100 आहे, बट आम्ही ते 100चं शेअर फेस व्हॅल्यू पेक्षा कमी किमतीला विकालो. कितीला? 80 ला. तर त्याला म्हणतात इश्यूड ॲट डिस्काउंट. त्याला काय म्हणतात? इश्यूड ॲट डिस्काउंट, राईट. आय होप हे सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील. मी जेव्हा 11th-12th ला शिकवत असतो तेव्हा याच पद्धतीची सुद्धा माहिती सांगत असतो, बट कुठं ना कुठं त्याच्यापेक्षा जास्त माहिती मी बीकॉमच्या स्टुडंटला सांगायला, कारण 12th मध्ये माझ्याजवळ कसं असतं माहिती आहे का,
जेवढं मी गोष्टी या एका व्हिडिओमध्ये कव्हर करायलो ते सर्व 12th मी 7 ते 8 व्हिडिओज मध्ये किंवा 7 ते 8 दिवस लावतो, कारण कुठं ना कुठं त्यांची ग्रास्पिंग पॉवर कमी असते आणि कुठं ना कुठं त्यांना बोर्ड परीक्षेची मनात भीती असते. बट तुमचे जे सर्व महावितरणचे एक्झाम देणार आहेत त्यांनी एकदम चिल असतात, बघू हे नाही तर नाही पुढची एक्झाम येणार आहे, त्यांच्या मनामध्ये असं भीती नसते. जेव्हा भीती नसते तेव्हाच अभ्यास एकदम कडक होत असतो. ओके, चला तीन पॉइंट्स आपले कव्हर झालेले असतील. 4 पॉइंट्स आपले कव्हर झाले. फेस व्हॅल्यू कव्हर झालं, इश्यूड ॲट डिस्काउंट, पार आणि प्रीमियम, हे तिन्ही आपले पॉइंट्स कव्हर झालेले आहेत. राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आता 10व, शेअर कॅपिटल. काय असते काय नाही चेक करूयात. 3 गोष्टी मॅक्सिमम तुम्हाला याच्याशी संबंधित कुठं ना कुठं प्रश्न एक्झाम मध्ये विचारण्यात येतात किंवा अभ्यास करत असताना कुठं ना तुम्ही वाचला असाल. राईट. सर्वात पहिलं आहे शेअर कॅपिटल, त्याच्यानंतर शेअर फॉरफिचर आणि रिइश्यू ऑफ शेअर्स. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला जर कोणत्या कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे असतील, आता आजच्याच टाइमला रिटेल इन्व्हेस्टर असाल तर रेल्वे आता 5 मिनिटाखाली मी जेव्हा तुम्हाला शेअर्स खरेदी करून दाखवलं होतं, एका झटक्यामध्ये माझ्या अकाउंटमधून 174 रुपये गेले होते आणि मला शेअर मिळाला होता. राईट. बट इथं अभ्यास करत असताना आपल्याला 15-20 वर्ष मागे जायचं आहे, जिथं आपण एजंट थ्रू, दलाला थ्रू आपण शेअर्स वगैरे खरेदी करत आहोत. राईट. हा, तरच तुम्हाला समजते, अदरवाईज नाही. आता सर्वात पहिले चला सांगा, जेव्हा पण कंपनीचे शेअर्स तुम्ही खरेदी करता तुम्हाला एकदाच मिळत नाही, तुम्हाला टप्प्याटप्प्याने घ्यावं लागतात. पहिल्या टप्प्याला काय म्हणतात सर? पहिल्या टप्प्याला ऍप्लिकेशन. राईट, करेक्ट. दुसऱ्या टप्प्याला काय म्हणतात सर? दुसऱ्या टप्प्याला म्हणतात अलॉटमेंट. तिसऱ्या टप्प्याला काय म्हणतात सर? तिसरा टप्पा आहे फर्स्ट कॉल किंवा फर्स्ट कॉल लिहत आणि लास्टला फायनल कॉल. राईट. ओके. आता 100चं शेअर आपण किती रुपयाला? 100 रुपयाचं एक शेअर आपण गृहीत धरलं होतं. राईट. ऍप्लिकेशनला कंपनी समजा 100 पैकी आपल्याकडून घ्यायली 20, अलॉटमेंटला घ्यायली 30, फर्स्ट कॉलला घ्यायली 30, फायनल कॉलला घ्यायली 20. ओके. एका शेअरची किंमत किती झाली? एका शेअरची किंमत झाली 100 रुपये. इथंपर्यंत तुमच्यापैकी कोणालाच काही डाऊट नसेल. आता एक बेसिक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. समजा ज्या कंपनी बद्दल इथं मी डिस्कस करत आहे त्या कंपनीचं नाव असेल स्टार लिमिटेड. त्या कंपनीचं नाव असेल स्टार लिमिटेड. ओके. एका शेअरची प्राइस आहे 100. सपोज तुम्हाला 15 शेअर खरेदी करायचं असेल, राईट, तर मग तुम्ही एकूण कंपनीला किती रुपये देताल? सर एका शेअरची किंमत आहे 100. करेक्ट. कंपनीचं नाव आहे स्टारलिंक आणि आम्हाला 15 शेअर खरेदी करायचे आहेत, तर मग सर साधं सिंपल रूल आहे, एका शेअरची किंमत 100 तर 100 गुणिले 15 करा सर. एकूण आमच्याकडे कंपनीला किती जातील? 1500 रुपये जातील. अंडरस्टूड? एकूण तुमच्याकडून कंपनीला किती जातील? 1500 रुपये. डन. आता अगोदरच्या जमान्यामध्ये कसं होत होतं, तुम्हाला जर शेअर खरेदी करायचं असेल तर तुम्हाला सर्वात पहिले ऍप्लिकेशन करावं लागत असेल. ऍप्लिकेशन म्हणजे काय? अर्ज, की बाबा तुमच्या कंपनीचा IPO आलेला आहे, मला तुमच्या कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे आहेत. राईट. किती शेअर खरेदी करायचे? 15 शेअर खरेदी करायचे. कंपनी किती विकायला काढते, त्या एकूण विकायला काढलेल्यापैकी जेवढेही तुम्ही खरेदी करणार, त्या खरेदी करत असलेल्या प्रत्येक शेअरसाठी तुम्हाला 20 रुपये द्यावं लागतात. आता एका शेअरची किंमत किती आहे? 100. ऍप्लिकेशन मनी कंपनी किती केली? 20. म्हणजे तुम्हाला जर 15 शेअर खरेदी करायचं असेल तर 15 पैकी 15 गुणिले 20 तुम्हाला ऑन अन ॲव्हरेज 300 रुपये कंपनीला सुरुवातीला द्यावे लागतात. कोणती मनी म्हणून? ऍप्लिकेशन मनी म्हणून. आणि मग जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन करता, मग ऍप्लिकेशन झाल्यानंतर कंपनीचं 5-6 दिवसानंतर, 8 दिवसाचा टाइम स्पॅन, 15 दिवसाचा टाइम स्पॅन नंतर कंपनीचं तुम्हाला मेसेज येते की तुम्ही आमच्या कंपनीकडे अर्ज केला होता आमच्या कंपनीचे भाग, आमच्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी. ओके. आणि मग त्याच्यानंतर जर कंपनीला वाटलं की बाबा ह्या इन्व्हेस्टरला पैसे द्यावं, राईट, तर कंपनी तुम्हाला पैसे देऊन टाकते. राईट. म्हणजे तुम्हाला शेअर्स देऊन टाकते. आता जर कंपनीला तुम्हाला शेअर्स दिलं की बाबा तुम्ही आमच्या कंपनीला अर्ज केला होता, स्टार लिमिटेड आहे,
ए आणि बी या दोन्ही मित्रांनी अर्ज केलं होतं की आम्हाला शेअर्स पाहिजे 15 शेअर्स. कंपनीचं ए ला मेसेज आलं की मिस्टर ए कॉंग्रॅच्युलेशन्स, आम्ही तुम्हाला आमच्या कंपनीचे शेअर्स देत आहोत. तुम्ही आतापर्यंत आम्हाला 20 रुपये पेड केलं 15 शेअरसाठी, ऍप्लिकेशनचे पैसे तुम्ही दिलात, आता तुम्ही काय करायचं आहे, अलॉटमेंटचे पैसे द्यायचं आहे. म्हणजे अलॉटमेंटचे पैसे किती देणार, 15 गुणिले 30 600 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. राईट, नियर अबाउट किती रुपये, 15 गुणिले 30 करा, सॉरी माय बॅड, 450, 15 त्रिक 45, 450 तुम्हाला द्यावे लागतील. असं कंपनी कोणाला म्हणते, कंपनी म्हणत असते ए ला. मग ए चा फोन गेला बी ला, अरे मला त्या कंपनीचे शेअर्स मिळालेत, तुला मिळालेत का, अरे यार मी कंपनीला अर्ज केलं होतं बट मला पैसे मिळाले नाहीत, माझे पैसे मला माझ्या अकाउंटमध्ये कंपनीनं वापस केलेला आहे. जर सपोज कंपनीला तुम्हाला शेअर द्यायचं नसेल, मग तुम्ही जे कंपनीला ऍप्लिकेशनचे पैसे दिला होता ना, ते कंपनी तुमच्या अकाउंटमध्ये वापस करत असते. राईट, आता मी तुम्हाला थोड्या वेळाखाली आयपीओ बद्दल माहिती सांगितली होती. समजा इथं जे कंपनीचा आयपीओ येणार आहे, ओके, आता इथं ईपॅक ड्युरेबलचा आयपीओ आहे. ओके, ह्यांनी काय करायले, 14,170 मध्ये तुम्हाला 65 शेअर द्यायले, 14,170 रुपये द्या आणि 65च्या 65 शेअर खरेदी करा. ऍप्लिकेशन नाही, काय नाही, रिटेल इन्व्हेस्टर राव, पूर्णच्या पूर्ण अमाऊंट 14,170 मध्ये त्यांनी आपल्याला 65 शेअर द्यायले. ऑल राईट, मग आता माझ्या अकाउंट मधून पण मी खरेदी करायसाठी अप्लाय केला, इथं दिसायला बघा, इथं अप्लाय फॉर मनी, अप्लाय करा म्हणून यायला इथं कुठंतरी. राईट, अप्लाय करू शकता तुम्ही. ओके, आता तुम्ही जर इथं अप्लाय केलात आणि तुमचा फ्रेंड पण अप्लाय केला आणि तुम्हाला जर ऍप्लिकेशन तुमचं सक्सेसफुल झालं, तर इट मीन्स तुम्हाला शेअर मिळाले. आणि समजा तुमचं ऍप्लिकेशन रद्द झालं, कंपनी म्हणली की नाही या पर्टिक्युलर शेअर होल्डरला पैसे द्यायचं नाही, मग तुम्ही टाकलेले जे 14,170 आहेत ते वापस तुमच्या अकाउंट मध्ये जमा होतात. ते वापस जे पण कटलेले पैसे आहेत ते तुमच्या अकाउंट मधून जमा होतात. ते पैसे कंपनी काढून घेत नाही, तुम्हाला कंपनी काय करते, वापस करते. राईट, आता ज्याला ज्याला शेअर्स मिळाले त्याच्या अकाउंट मधून पैसे कटतात, ज्याला ज्याला शेअर्स मिळाले नाही, कंपनी त्याचे पैसे काय करते, रिजेक्ट करत असते, ऍप्लिकेशन रिजेक्ट करते, किंवा कंपनी त्यांचे पैसे काय करत असते, रिफंड करत असते. अंडरस्टूड, डन, इथेपर्यंत क्लिअर झालं. राईट, आता थोड्या वेळाखाली आपण बघितला होता की ए नावाच्या व्यक्तीला शेअर्स मिळाले. राईट, ए नावाच्या व्यक्तीला शेअर्स मिळाले होते. ओके, आता शेअर्स मिळाल्यानंतर एनं काय केलं, अप्लाय केलं, ऍप्लिकेशन मनी पेड केले. मग कंपनीने त्याला सांगितलं की बाबा तुझ्याजवळ 15 शेअर्स आहेत, तर अलॉटमेंट मनी दे. त्यानं सुरुवातीला कंपनीला 300 रुपये दिला होता, 15 शेअर्स त्याला पाहिजे होते, त्याच्यानंतर 450 दिला. कंपनी त्याच्यानंतर सांगितलं की फर्स्ट कॉलचे 450 रुपये दे. कंपनी काय करणार आहे, कंपनी तुमच्याकडून टप्प्याटप्प्यानं एकूण 1500 रुपये घेणार आहे, कारण एका शेअरची किंमत आहे 100, तुम्हाला पाहिजे 15 शेअर्स, 100 गुणिले 15 टोटल शेअर्स किती होतील, 150 शेअर्स होतील. राईट, आता चेक करा, सुरुवातीला 300 घेतले, त्याच्यानंतर 450, त्याच्यानंतर पुन्हा 450 कंपनी मागितली, आणि कंपनी मागितल्यानंतर ए नावाच्या व्यक्तीनं पैसे कंपनीला दिला नाही. का कंपनीला पैसे दिला नाही, कारण काही ना काही त्याच्याजवळ अडचण होती, फायनान्शियल सिच्युएशन मधून तो जात होता, त्यामुळे त्याच्याजवळ पैसेच नव्हते, त्यामुळे त्यानं कंपनीला पैसेच दिला नाही. राईट, मग आता कंपनीला पैसे दिल्यामुळे कंपनी काय करत असते, ईमेलद्वारे मेल करत असते की तुमचे पैसे येणं बाकी आहेत, लवकरात लवकर पैसे पेड करा. फोन कॉल्स करत असते. राईट, कंटिन्यूस तुम्हाला मेसेज वगैरे येत असतो. सेबीचं गाईडलाईन आहे, बरोबर, सेबी याच्यावर देखरेख करत असते. राईट, सेबी काय म्हणते की जर एखादा शेअर होल्डर दिला नाही, तुम्ही त्याला लिमिट द्या, 5 दिवसाची, 6 दिवसाची वगैरे लिमिट द्या. राईट, आता इथं कंपनी पैसे मागितली आणि या शेअर होल्डरना पैसे दिला नाही, मग कंपनी काय करते, वाट बघते की बाबा फर्स्ट कॉलची जी तारीख होती, सपोज ऍप्लिकेशन केला त्यानं 1 एप्रिलला, अलॉटमेंट झाला त्याला 1 जूनला, प्रत्येक कॉलमध्ये टाइम 1 ऑगस्ट, 1 सप्टेंबर. ओके, या प्रत्येक कॉलमध्ये 2-2 महिन्याचं अंतर आहे. कंपनी एकदाच पैसे घेत नाही, दर 2 महिन्याला शेअर होल्डर कडून पैसे काढून घेत असते. सुरुवातीला त्यानं 1 एप्रिलला व्यवस्थित पैसे दिला, 1 जूनला व्यवस्थित पैसे दिला,
1 ऑगस्टला कंपनी म्हणले की 450 रुपये दे, त्यानं कंपनीला पैसे दिला नाही. मग कंपनीला म्हणते सेबीचे गाईडलाईन्स आहे, आपण काही दिवस थांबूयात, राईट, कारण त्याच्याकडून पैसे आले नाहीत, काहीतरी अडचणीमध्ये असेल, कारण ऑलरेडी त्यानं बिचारांना पैसे दिलेले आहेत. 1 हप्ता दिला नाही तर नाही, पुढच्या वेळेस दोन्ही देईल. मग आता कंपनी काय करते, काही दिवस थांबते, राईट. आता कंपनीला किती रुपये त्याच्याकडून आले नाहीत, ए कडून, मिस्टर ए कडून कंपनीला स्टील किती रुपये आले नाहीत, सर मिस्टर ए कडून कंपनीला 450 रुपये आणखी आले नाहीत. जर एखाद्या शेअर होल्डर कडून कंपनीला एखाद्या हप्त्याची रक्कम आली नाही तर त्या न प्राप्त झालेल्या रकमेला कंपनी नाव देते कॉल्स इन एरर्स. त्या न प्राप्त झालेल्या रकमेला कंपनी नाव काय देते, कॉल्स इन एरर्स, राईट. कारण कंपनीला पैसे येणं बाकी होते, बट काय कारणास्तव कंपनीला पैसे आले नाहीत, राईट. तर ते न प्राप्त झालेल्या रकमेला कंपनी नाव काय देते, कॉल्स इन एरर्स. क्लिअर झालं, राईट. त्याच्यानंतर मग कंपनी 2 महिने थांबली. 1 ऑगस्टला पैसे येणं बाकी होते, आलं नाही. ऑगस्ट नंतर सप्टेंबर महिना, 1 महिन्याचा गॅप होतो, सप्टेंबर महिना थांबलं आणि मग 1 सप्टेंबरच्या रोजी कंपनीनं वापस त्याला सांगितले की बाबा मागचे 450 आणि या वेळेसचे 300 रुपये असे टोटल 750 रुपये पेड करणे. असे टोटल किती रुपये पेड करणे, 750 रुपये पेड करायला कंपनीने सांगितलं. पुन्हा कॉल मेसेजेस बॅक टू बॅक केलं तरी सुद्धा ए कडून काहीच रिस्पॉन्स नाही, राईट. मग आता कंपनी त्या सगळ्यांचे प्रूफ कंपनी जवळ ठेवते, कॉल केलेले, ईमेल्स केलेले, मेसेज केलेले, सर्व सगळं कंपनी सगळं मेसेज येत असतं, राईट. टेक्स्ट मेसेज येते, ईमेल येत असते. ज्या ऍप्लिकेशन वरून तुम्ही अगोदर तर ऍप्लिकेशन नव्हतंच, ज्या दलालाकडून तुम्ही भाग खरेदी केला होता त्या दलालाचा सुद्धा फोन येत असते, तरी सुद्धा ए न काहीच हालचाल केली नाही, पैसे दिलाच नाही. मग अशा वेळेस कंपनी काय करत असते, शेअर्स फॉरफिट करत असते. शेअर फॉरफिट करणे म्हणजेच काय, किंवा शेअर फॉरफिचर करणे म्हणजे काय, भागांची जप्ती करणे. आता जप्त केले, भाग जप्त झाले म्हणजेच काय, की जे 15 शेअर साठी त्यानं मागणी केला होता, कंपनी त्याला दिलेले 15 शेअरचा अधिकार त्याच्याकडून काढून घेते, राईट. सर आपल्याकडून कंपनी पैसे अधिकार काढून घेतली तर घेतली, मला तुमच्या कंपनीचे शेअर्स नको. आतापर्यंत मी जे तुम्हाला दिलेले 750 रुपये आहेत ते माझं मला वापस करा. तुम्ही मला शेअर देणार ना, माझं मला वापस करा. तर ऍज पर सेबीज गाईडलाईन्स, सेबीच्या मार्गदर्शक तत्वानुसार जर एखादा व्यक्ती, एखादा भागधारक कंपनीला सुरुवातीच्या हप्त्याची रक्कम देतो, त्याच्यानंतर कंपनीनं वारंवार सांगून सुद्धा तो जर भागधारक कंपनीला पुढील हप्त्याची रक्कम देत नसेल तर कंपनीला पूर्णपणे अधिकार आहे की त्या भागधारकाचे शेअर्स कंपनी काय करणार, जप्त करणार. त्यालाच काय म्हणतात, शेअर फॉरफिट करणे, राईट. एखाद्या भागधारकाचे शेअर्स कंपनीने जप्त केलं तर त्याला म्हणायचं शेअर फॉरफिचर, राईट. ही एक कन्सेप्ट मला असं वाटतं की तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना कव्हर झाली असेल की शेअर फॉरफिट करणे म्हणजेच काय. शेअर फॉरफिट करणे म्हणजेच काय, भाग काय करणे, जप्त करणे, राईट. आता जेव्हा जेव्हा शेअर फॉरफिट करण्यात येतात तेव्हा शेअर कॅपिटल कमी होते. जेव्हा जेव्हा भागांची जप्ती करण्यात येते तेव्हा शेअर कॅपिटल कमी होते. शेअर कॅपिटल कमी झाल्यामुळे शेअर कॅपिटल अकाउंट जे आहे ते डीआर साइडला येते. आणि जर शेअर विक्री केलं तर शेअर कॅपिटल बघा, जेव्हा जेव्हा कंपनी शेअरची विक्री करते शेअर कॅपिटल अकाउंट सीआर ला येते. का, कारण कंपनीचं कॅपिटल वाढलं. जेव्हा जेव्हा भागांची जप्ती करण्यात येते शेअर कॅपिटल काय होते, कमी. मग शेअर कॅपिटल अकाउंट जनरल एंट्री मध्ये कोणत्या साईडला येते, शेअर कॅपिटल अकाउंट जनरल एंट्री मध्ये येते डीआर साइडला. तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा जेव्हा भागांची विक्री करण्यात येते तेव्हा कंपनीचे शेअर कॅपिटल वाढते. मग कॅपिटल वाढल्यामुळे जनरल एंट्री मध्ये शेअर कॅपिटल सीआर ला येते. ज्या वेळेस भागांची जप्ती करण्यात येते शेअर कॅपिटल कमी होते. मग शेअर कॅपिटल जनरल एंट्री मध्ये कोणत्या साईडला येते, जनरल एंट्री मध्ये कोणत्या साईडला येते, डीआर साइडला. मग आता सर कंपनी काय करणार, ओके. जर कंपनीला याच्यामध्ये कंपनीची चूक नव्हती आणि त्याचीही चूक नव्हती, बाप विचारायला ए ला जर वाटलं असतं की त्याजवळ पैसे राहिले असते तर तो पैसे दिला असता, कारण ऑलरेडी दिला होता. बट तो फायनान्शियल पोझिशन त्याची त्या टाइमला
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये खराब होती, त्याजवळ पैसेच नव्हते, तंगी चालू होती, म्हणून तो दिला नाही, त्याचं नुकसान झालं. याच्यामध्ये कंपनीचाही दोष नाही आणि मिस्टर ए चाही दोष नाही. कुठं ना कुठं मिस्टर ए चा दोष असेल, कारण त्याला अगोदरपासून त्याला माहित असेल की त्याच्यावर फायनान्शियल पोझिशन प्रॉब्लेम येणार आहे, आर्थिक टंचाई त्याला लाभ होणार आहे. मग अशा वेळेस त्याला अगोदरपासूनच पैसे काढून ठेवायला पाहिजे होते, त्यामुळे ए ची चूक असणार आहे. मग आता कंपनी काय करते, हे जे 750 रुपये कंपनी जवळ आहेत ते कंपनी स्वतः जवळ ठेवून घेते. कंपनीला पूर्णपणे अधिकार आहे, कंपनी मिस्टर ए ला पैसे देत नाही. राईट. मग आता कंपनी जवळ किती भाग आहेत, कंपनी जवळ 15 शेअर्स आहेत. राईट. कंपनी काय करते, हे जप्त झालेले भाग आणखी पुन्हा विकायला काढते. राईट. कारण कंपनीला काय पाहिजे, पैसा पाहिजे. कंपनीला एकूण 1,500 पाहिजे होते, आले किती, 750 आले. बाकीचे 750 आले का, नाही. मग कंपनी काय करते, बाकी पुन्हा हे 15 शेअर विकायला काढते आणि अशा व्यक्तीला विकते की जो लगेचच्या लगेच कंपनीला पूर्ण पैसे द्यायला तयार असतो. मग कंपनी जेव्हा जप्त झालेले भाग पुन्हा एक वेळेस विकायला काढते, त्या जप्त झालेल्या भागाला म्हणतात रिइश्यू ऑफ शेअर्स. जप्त झालेले भाग जेव्हा कंपनी पुन्हा विकायला काढते त्याला म्हणतात रिइश्यू ऑफ शेअर्स. राईट. आणि मग जेव्हा जेव्हा रिइश्यू ऑफ शेअर्स होते, वापस शेअर कॅपिटल वाढते. शेअर कॅपिटल अकाउंट कोणत्या साईडला येते, सीआर साईडला. हे डायग्राम जे आहे ते लक्षात ठेवा. शेअर कॅपिटल कंपनीचं भाग भांडवल कोणत्या परिस्थितीत वाढते आणि कोणत्या परिस्थितीमध्ये कमी होते. जेव्हा कंपनी शेअर्स विकली, शेअर कॅपिटल वाढलं. जेव्हा कंपनी भाग जप्त केली, शेअर कॅपिटल कमी झालं. जप्त झालेले भाग कंपनी पुन्हा विकायला काढली, शेअर कॅपिटल वाढलं. ह्या अशा परिस्थितीमध्ये शेअर कॅपिटल कमी जास्त होत असते. शेअर कॅपिटल म्हणजेच काय, शेअर कॅपिटल म्हणजे ज्यांना ज्यांना लक्षात नाही, जे सुरुवातीला व्हिडिओ पाहिले नाहीयेत त्यांना एक वेळेस समजून सांगतो मी. जस्ट 1 सेकंड. राईट. शेअर कॅपिटल म्हणजेच काय की भाग विकून जमा केलेले पैसे. जसं इथे सुरुवातीला चेक करा, कंपनीजवळ स्वतःचं कॅपिटल किती होतं, 1 करोडचं. राईट. 1 करोड स्वतःच, 1 करोड कंपनीला पाहिजे होते, स्वतःचे किती होते, 50 लाख. राहिलेले 50 लाख कंपनी कसं जमा करत होती, कंपनीचे भाग विकून जमा करणार होती. राईट. तर ह्या भागाबद्दल बोलतोय. जर कंपनी शेअर्स विकली तर हे कॅपिटल वाढते. मग कॅपिटल अकाउंट कोणत्या साईडला येते, सीआर ला. विकलेले जर भांडवल, विकलेले भाग जर कंपनी जप्त केली, कॅपिटल काय होते, कमी. मग हे वापस कोणत्या साईडला येते, जनरल एंट्री मध्ये हे ते डीआर साईडला. आणि जप्त झालेले भाग जेव्हा कंपनी पुन्हा विकायला काढते, हे कोणत्या साईडला येते, सीआर साईडला येते. ओके. शेअर कॅपिटल ही कन्सेप्ट आणि ही ऑलरेडी क्लिअर झाली. त्याच्यानंतर कॉल्स इन एरर्स सुद्धा क्लिअर झाली. आता आपल्याला डिस्कस करायचं आहे की एक्झॅक्ट कॉल्स इन ऍडव्हान्स म्हणजेच काय. आता आपण बघितलं होतं की ए नावाचा व्यक्तीला फायनान्शियल सिच्युएशन थोडीशी खराब चालू होती म्हणून तो पैसे देऊ शकला नाही. कंपनीचा आणखी एक शेअर होल्डर होता, नीट लक्षात घ्या. कंपनीचा आणखी एक शेअर होल्डर होता ज्याचं नाव होतं मिस्टर अजित. राईट. मिस्टर अजित नावाचा एक कंपनीचा शेअर होल्डर होता. ओके. आता या अजितनं काय केलं माहित आहे का, कंपनीला त्याला सुद्धा 15 शेअर्स पाहिजे होते. मग तो सुद्धा कंपनीला अर्ज केला की मला 15 शेअर्स पाहिजे, म्हणून 15 गुणिले 20, ऍप्लिकेशनची किंमत किती आहे, 20. एका शेअरची किंमत आहे 100. राईट. कंपनी 100 रुपये एकदाच घेते का, नाही, टप्प्याटप्प्याने घेते. पहिल्या टप्प्याचं नाव काय, ऍप्लिकेशन. दुसरा अलॉटमेंट, तिसरा फर्स्ट, चौथा फायनल. पहिल्या टप्प्याचे 20 रुपये, 15 गुणिले 20, कंपनीला अजितनं 300 रुपये दिलं. आणि कंपनीचा अजितला मेसेज सुद्धा आले की बाबा तुम्हाला आम्ही शेअर्स देत आहोत, कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर नाव शेअर होल्डर ऑफ अवर प्रेस्टिजियस इंडस्ट्री, प्रेस्टिजियस कंपनी. राईट. मग कंपनीनं अजितला अलॉटमेंटचे पैसे मागितले, अजितनं अलॉटमेंटचे सुद्धा कंपनीला पैसे दिले. राईट. त्याच्यानंतर 1 ऑगस्टला कंपनीचे मेसेज आला की अजितला, मिस्टर अजित 450 रुपये फर्स्ट कॉलचे पेड करा. तर त्यावेळेस अजितनं काय केलं, फर्स्ट कॉलचे पैसे पेड करा मला, तर अजितनं 450 रुपये तर दिलेच, त्याचबरोबर पुढच्या कॉलची सुद्धा रक्कम ऍडव्हान्स मध्ये देऊन टाकली. कारण अजितला माहित होतं की सप्टेंबर महिन्यामध्ये त्याला खर्च वगैरे होणार आहे,
पैसे राहतील न राहतील, त्यामुळं ऑगस्ट महिन्यातच त्यानं काय केलं, ऑगस्टचे 450 आणि फायनल कॉलचे 300 रुपये असे एकदाच पेड करून टाकले राईट. तर हे जे 300 रुपये कंपनीला 1 सप्टेंबरच्या ऐवजी कंपनीला कधी आले, 1 ऑगस्टला आले. तर या 300 रुपयाला कंपनी काय नाव देत असते, कॉल्स इन ऍडव्हान्स. एखाद्या कॉलची रक्कम जर कंपनीला ऍडव्हान्स मध्ये येत असेल तर त्या कॉलच्या रकमेला कंपनी म्हणत असते ऍडव्हान्स, कारण दिलेल्या नियोजित वेळेच्या अगोदर कंपनीला पैसे आले राईट. कंपनी 1 सप्टेंबर सांगितली होती, कंपनीला पैसे 1 ऑगस्टला आलेले आहेत, मग त्याला म्हणतात कॉल्स इन ऍडव्हान्स. सपोज काही कारणास्तव कंपनी अजितला पैसे मागितली 450 रुपये 1 ऑगस्टला आणि अजित ते पैसे दिलाच नाही, मग कंपनी याला काय म्हणणार, कॉल्स इन ऍडव्हान्स राईट. त्याच्यानंतर कंपनीला या 450 ला कंपनी काय म्हणणार, कॉल्स इन एरर्स म्हणणार. का, कारण कंपनीला पैसे येणं बाकी होते 1 ऑगस्टला, कंपनीला पैसे आले नाहीत. जर एखाद्या भागधारकाकडून एखाद्या कॉलची रक्कम येत नसेल तर त्या कॉलला म्हणतात कॉल्स इन एरर्स. त्याच्यानंतर कंपनीनं फायनल कॉलचे पैसे मागितले, मग त्यावेळेस काय केलं अजितनं, अरे यार मागच्या कॉलची रक्कम आपण दिलं नव्हता, यावेळेची जर रक्कम आपण दिला नाही तर आपले भाग काय होतात, जप्त होतात, जसे याचे झाले होते. मग अजित काय करतो, 450 प्लस 300 एकदाच देऊन टाकतो. मग अशा परिस्थितीमध्ये त्याचे भाग जप्त होत नाहीत. का, कारण भलेही हा कॉल चुकला असेल बट पुढच्या कॉलच्या वेळेस त्यानं रक्कम दिला, मग त्याचे शेअर्स जप्त होणार नाहीत राईट. कॉल्स इन ऍडव्हान्स आणि कॉल्स इन एरर्स मे बी कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. ऑल राईट, चला त्याच्यानंतर नेक्स्ट आहे याच्यावरील व्याज, इंटरेस्ट. आता उदाहरणार्थ कंपनीचा एक साधा सिंपल मेसेज जातो की मिस्टर अजित, तुम्ही आम्हाला 1 ऑगस्टला पैसे देणं बाकी होतात. कंपनीचे रूल्स स्ट्रिक्ट असतात. 1 ऑगस्टला तुम्ही पैसे देणं बाकी होतात 300 रुपये. तर हे 300 रुपये जे आहेत ते तुम्ही 1 ऑगस्टच्या ऐवजी 1 सप्टेंबरला पैसे दिलं. जे 300 रुपये आहेत 1 ऑगस्टच्या ऐवजी 1 सप्टेंबरला पैसे दिलं. तुम्ही ते 300 रुपये 1 महिना लेट दिलं. अजित मला हा हो मला माहिती आहे की 300 रुपये मी 1 महिना लेट दिलं कारण माझ्याजवळ थोडंसं अडचण चालू होती. आय होप यू कॅन अंडरस्टँड, तुम्ही समजू शकता. कंपनी म्हणाले की मग मिस्टर अजित तुम्हाला या 300 रुपयेवर व्याज द्यावं लागेल, कारण 300 रुपये 1 महिना लेट आलेले आहेत. आता तुम्हाला असं वाटते हाय 300 रुपये त्याच्यावर काय व्याज घेणार, 10% जर घेतलं तर 30 रुपये येते. 30 रुपयामध्ये कंपनीचं काय होणार आहे, ते पण वर्षभराचं 30 रुपये येते. एका महिन्याचं तर 2 रुपये 2.5 रुपये येईल 10%. बट काही वेळा हे जे 300 रुपये ते तुम्हाला दिसायला राईट, हे जेव्हा मोठ्या मोठ्या कंपनीज बद्दल आपण विचार करता तेव्हा हे 300 रुपयाच्या ऐवजी मे बी व्हेंचर कॅपिटलिस्ट शेअर खरेदी करत असतील तर ते 300 करोड 30 करोड अशी असते. आता 300 करोड आणि 30 करोड एक ह्यूज अमाऊंट आहे. मग कंपनी काय करणार, पेनल्टी लावणार आणि त्याच्यावर इंटरेस्ट घेणार राईट. आता मला सांगा, कंपनी अजित कडून त्या 300 रुपयावर इंटरेस्ट घ्यायली. कशावर इंटरेस्ट घ्यायली की 1 महिना लेट पैसे दिला, तू त्या 300 रुपयावर इंटरेस्ट भर, जेवढं होते तेवढं. अजित मला किती रुपये इंटरेस्ट होते, कंपनी म्हणाली की त्याच्यावर 2 रुपये इंटरेस्ट होते, 2 रुपये भर. मग ते 2 रुपये जे इंटरेस्ट आहे कंपनीसाठी काय आहे, सर कंपनीला बसल्या ठिकाणी 300 तर दिलाच पाप अजित, बट 1 महिना लेट दिला, 2 रुपये एक्स्ट्रा भेटायले राईट. कशावरचे इंटरेस्ट आहे, कॉल्स इन एरर वरचा इंटरेस्ट आहे. तुम्हीच सांगा कॉल्स इन एरर्स वरचा इंटरेस्ट कंपनीसाठी काय असेल, इन्कम असेल का एक्सपेन्सेस असेल, विचार करा फटाफट. सर कॉल्स इन एरर्स वरचा इंटरेस्ट आहे, कंपनीला 300 रुपये येणं बाकी होते, 1 महिना लेट आले, कंपनी जवळ 2 रुपये आले, म्हणजे कॉल्स इन एरर्स वरचा इंटरेस्ट कंपनीसाठी काय असते, इन्कम असते. जेव्हा जेव्हा एखादा भागधारक कंपनीला पैसे देणं बाकी होता, ते जर पैसे समजा त्यांना लेट दिला तर त्या लेट आलेल्या अमाऊंटवर कंपनी व्याज आकारते. त्या व्याजला म्हणतात इंटरेस्ट ऑन कॉल्स इन एरर्स, जे की कंपनीसाठी काय असते, इंटरेस्ट ऑन कॉल्स इन एरर्स कंपनीसाठी काय असते, इन्कम असते राईट. त्याच्यानंतर समजा सिच्युएशन चेंज, परिस्थिती चेंज, मिस्टर अजितच्या ऐवजी आपण घेऊयात मिस्टर सुजित राईट. मिस्टर सुजितनं कंपनीला ऍप्लिकेशन मध्ये दिली, अलॉटमेंट मध्ये दिली,
फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल रक्कम देणं बाकी होतं. तर 1 ऑगस्टलाच सुजितनं काय केलं, फर्स्ट कॉलचे तर 450 रुपये दिलेच, सेकंड कॉलचे फायनल कॉलचे 300 रुपये सुद्धा सुजितनं कंपनीला देऊन टाकलं. आता मिस्टर सुजित म्हणाला की कंपनी सोबत पत्रव्यवहार झाला त्याचं की मी तुम्हाला 1 सप्टेंबरला पैसे देणं बाकी होतं, राईट. तर 1 सप्टेंबरचे पैसे मी तुम्हाला 1 ऑगस्टला द्यायलो. 1 सप्टेंबरचे पैसे मी तुम्हाला 1 ऑगस्टला द्यायलो. 1 महिना अगोदर मी पैसे तुम्हाला देत. किती महिना अगोदर? 1 महिना अगोदर. तर तुम्ही मला त्या 300 रुपयावर व्याज द्या. मग अशा वेळेस कंपनी काय करते, इथं 300 रुपये दिसत आहेत बट ऍक्च्युअल मध्ये 45 करोड 35 करोड अशी ह्यूज अमाऊंट असते. मग जर कंपनी जर पैशाची गरज असेल तर त्याच्याकडून ऑब्व्हियसली रिसिव्ह करते. जर कंपनीला पैशाची गरज नसेल तर मग कंपनी फुकटमध्ये इंटरेस्ट वाचत बसत नाही. कंपनी म्हणते की थँक्स फॉर युअर काइंड अप्रोच बट इन राईट नाव वी आर नॉट एबल टू इन अ पोझिशन टू टेक युअर दॅट मनी. कंपनी सरळ सरळ म्हणते की तुम्ही जे 300 रुपये ऍडव्हान्स मध्ये देऊ शकत होता त्यासाठी थँक्यू सो मच, बट आम्हाला सध्या पैशाची गरज नाहीये. वी हॅव सरप्लस कॅपिटल. आमच्याजवळ गरजेपेक्षा जास्त मनी आहे. ज्यावेळेस तुम्हाला पैसे मागू त्यावेळेस द्या, पुढे पुढे कर नका. कंपन्या सरळ म्हणते. बट काही कंपनी जवळ हापापी असतात, पैशाची गरज असते, कंपनी म्हणते थँक्यू सो मच, या असंच पुन्हा कधीतरी असंच पैसे भरत जा. मग अशा वेळेस कंपनी काय करते, या 300 रुपयावर त्या पर्टिक्युलर शेअर होल्डरला मिस्टर सुजितला व्याज देते. कशासाठी व्याज देते की बापू 1 सप्टेंबरचे पैसे 1 ऑगस्टला द्यायलास, 1 महिना अगोदर पैसे द्यायलास आम्ही तुला व्याज देणार. त्या व्याजालाच काय म्हणतात, त्या व्याजाला म्हणतात इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ऍडव्हान्स. इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ऍडव्हान्स, जे की कंपनीसाठी काय असते, एक्सपेन्सेस असते. जे की कंपनीसाठी काय असते, एक्सपेन्सेस असते. हे सुद्धा पॉइंट्स आपले आजच्या ह्या व्हिडिओमध्ये कव्हर झाले. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे अंडर सबस्क्रिप्शन, फुल सबस्क्रिप्शन, ओव्हर सबस्क्रिप्शन आणि त्याच्यानंतर आहे प्रो रेटा अलॉटमेंट. की एक्झॅक्ट हे 3 पॉइंटचा अर्थ काय आहे आणि प्रो रेटा अलॉटमेंट एवढं सर्वात इम्पॉर्टंट काय आपल्याला डिस्कस करायचं. सर्वात फर्स्ट ओके आपण डिस्कस करूयात अंडर सबस्क्रिप्शन. आता मी तुम्हाला काही वेळा खाली सांगितलं होतं की कंपनी जवळ किती शेअर्स आहेत हे माहित कसं करायचं, राईट. कंपनीला एक्झॅक्ट कळाव किती की कंपनीला किती शेअर्स कंपनी विकायला काढली. तर कसं माहित करून घ्यायचं, सपोज एखादी कंपनी आहे ज्या कंपनीचं कॅपिटल कंपनीला सपोज 2 लाख पाहिजे, राईट. एका कंपनीला 2 लाख पाहिजे. ह्या 2 लाखाला काय म्हणतात, ह्या 2 लाखाला म्हणतात शेअर कॅपिटल, राईट. ह्या 2 लाखाला काय म्हणतात, शेअर कॅपिटल. आणि एका शेअरची किंमत कंपनीनं जर समजा 2000 ठेवली, कंपनीला पाहिजे किती, 2000 जरासं जास्त होईल, 200 रुपये. ओके, पर शेअर प्राइस. कंपनीचं शेअर कॅपिटल आहे 2 लाखाचं आणि एका शेअरची किंमत कंपनी ठेवली 200. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, शेअर कॅपिटलला या 2 लाखला भाग द्यायचा आहे पर शेअर व्हॅल्यू, एका शेअरची किंमत जे की किती आहे 200 रुपये. 0.000 बे एक बे, म्हणजे कंपनी स्वतःचे किती शेअर्स विकायला काढली, कंपनी 1000 शेअर्स स्वतःचे विकायला काढली. किती शेअर्स कंपनी विकायला काढली, 2000 भागिले 200, आन्सर आला 1000. म्हणजे कंपनी स्वतःचे 1000 शेअर्स विकायला काढली, राईट. आता कंपनी जिकडे तिकडे सांगते, आयपीओ आला मेसेज करते की 1000 शेअर्स विकायला काढलं, 1000 शेअर्स विकायला काढलं. आता तुमच्या आमच्यासारखे जे सर्वसाधारण लोक असतात ते म्हणतात की मला पण शेअर्स पाहिजे, मला शेअर्स पाहिजे. कोणी म्हणते मला 10 शेअर्स पाहिजे, कोणी म्हणते मला 15 शेअर्स पाहिजे. प्रत्येक जण आपापल्या परीनं कंपनीला शेअर्स मागायला स्टार्ट करतं, राईट. आणि असं सगळ्यांची लिस्ट कंपनी काढते की मिस्टर ए कडून कितीची मागणी आली, बी कडून, सी कडून, डी कडून, ई एफ, प्रत्येकांची लिस्ट काढते आणि कोणाकोणाला किती किती शेअर्स पाहिजे हे कंपनी सिस्टमॅटिक माहिती काढते. ओके, आता ते माहिती काढल्यानंतर ऍट द एंड ऑफ द डे कंपनीला कळालं की टोटल आपल्याला सगळ्यांकडून 1200 शेअरची मागणी आली. म्हणजे ए म्हणला की मला 100 शेअर्स पाहिजे 1000 पैकी, बी म्हणला की 200 पाहिजे, सी म्हणला की मला 400 पाहिजे. आता मागणारे किती मागू शकतात बट कंपनी तुम्हाला देऊ किती शकते, कंपनी मॅक्सिमम तुम्हाला किती शेअर देणार, एक.
भागधारक किती शेअर मागत आहेत? भागधारक तर जेवढं ज्याच्याजवळ जास्त पैसा आहे, ज्याला स्टॉक मार्केटची सवय लागली आहे, त्यांना कोणत्याही कंपनीचे शेअर्स घेतच राहते इन फ्युचर मध्ये व्हॅल्यू येईल म्हणून, राईट. मग कंपनी जेवढं विकायला काढली तेवढंच शेअर तुम्हाला देऊ शकते, राईट. कंपनी ती किती शेअर्स विकायला काढली? 1000, तर तेवढंच शेअर कंपनी तुम्हाला देईल, त्याच्यापेक्षा जास्त एकही देऊ शकत नाही. ओके. मग आता कंपनी विकायला किती काढली? 1000 शेअर्स. सगळ्या शेअर होल्डर कडून मागणी कितीची आली? 1200 शेअर्स. असं कोणत्या परिस्थितीमध्ये होते? टाटा, MRF, महिंद्रा, राईट, फार्मास्युटिकल कंपनी असेल, फेमस, जे की मागच्या इंडियामध्ये अनेक वर्षापासून बिझनेस करायला, रिलायन्स कंपनीचा जर कोणता जर स्टॉक वगैरे येत असेल, ज्याची लोकांना माहिती आहे की ही कंपनी बुडणारच नाही, राईट. मग अशा परिस्थितीमध्ये जेवढे विकायला शेअर्स काढलेत, मागणी त्याच्यापेक्षा जास्त आहे. मागणी कसं आहे ते सांगितलं, कारण कंपनी जवळ 1000 आहेत. आता एला काय वाटते? 1000 शेअर विकायला काढली, मला तर त्या 1000 पैकी 100च पाहिजे, मला कंपनी देऊ शकते. बीला वाटते 1000 शेअर आहेत, मला तर फक्त 200 पाहिजे, मला तर कंपनी 200 देऊ शकते. बट भागधारकाला कुठं माहित राहते की त्याच्यासारखे 50, 100, 150, 200 असे कितीतरी शेअर होल्डर असतात, राईट. मग या सगळ्या शेअर होल्डर्सची बेरीज करून जेव्हा चेक केलं, तेव्हा कंपनीला रिअलाइज झाले की बाबा 1200 शेअर्स पाहिजे. एकूण मागणी आली, आपल्याजवळ किती? 1000 शेअर्स. मग कंपनी जेव्हा विकायला काढते 1000 शेअर्स आणि मागणी येते 1200 शेअर्सची, या परिस्थितीला म्हणतात ओव्हर सबस्क्रिप्शन. याला काय म्हणतात? ओव्हर सबस्क्रिप्शन, राईट. विकायला काढला 1000, मागणी आली 1200ची, त्याला म्हणतात ओव्हर सबस्क्रिप्शन, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, कंपनी विकायला काढली 1000, मागणी पण आली सगळ्यांची 1000च, नाही जास्त नाही कम, ह्याला म्हणतात फुल सबस्क्रिप्शन. जर एखादी कंपनी 1000 शेअर विकायला काढली, 1000 चीच मागणी आली, त्याला म्हणतात फुल सबस्क्रिप्शन. सपोज एखादी कंपनी 1000 शेअर विकायला काढली, अनफेमस कंपनी आहे, काहीच फेमस नाही आहेत, काहीच एकदम फंडामेंटल झिरो आहेत, मागणी आली फक्त 800 ची, त्याला म्हणतात अंडर सबस्क्रिप्शन. अंडर सबस्क्रिप्शन, राईट. इथंपर्यंत क्लिअर? तिन्हीच्या तिन्ही कन्सेप्ट क्लिअर झाले, राईट. चेक करा आत्ताच्या ओव्हरऑल क्लासमध्ये, आत्तापर्यंत स्टील व्हिडिओ चालवच्यापर्यंत हे एवढे कन्सेप्ट आपले क्लिअर झाले. नेक्स्ट कन्सेप्ट आहे ते म्हणजे कन्सेप्टचं नाव आहे प्रो रेटा अलॉटमेंट. की एक्झॅक्ट हे प्रो रेटा अलॉटमेंट म्हणजे काय काय नाही आपल्याला आजच्या क्लासमध्ये सिस्टमॅटिकली डिस्कस करायचं आहे. प्रो रेटा अलॉटमेंट अतिशय इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, जे की प्रत्येकाला माहीत असायला पाहिजे. ह्याला कोणी कोणी प्रो राटा अलॉटमेंट म्हणते, कोणी कोणी प्रो रेटा अलॉटमेंट मध्ये, जशी ज्याची इंग्लिश, काही तर म्हणा पण भाई म्हणा. ओके. आता उदाहरणार्थ, कंपनी जेव्हा शेअर्स विकायला काढते, पहिल्या कॉलचं नाव काय राहते? सर पहिल्या कॉलचं नाव ऍप्लिकेशन, दुसऱ्या कॉलचं नाव सर अलॉटमेंट, तिसऱ्या कॉलचं नाव फर्स्ट, लास्ट कॉलचं नाव फायनल, राईट. हा, आता इथे लक्ष द्या, एका शेअरची फेस व्हॅल्यू तुम्हाला किती दिसत असेल? सर एका शेअरची फेस व्हॅल्यू आहे 100. कसं 100? कारण बघा ना, कंपनी पहिल्या 20, 30, 20, 30 टोटल किती गेली? 100. आता मिस्टर सतीश नावाचा एक व्यक्ती होता की त्यानं बघितला की मार्केटमध्ये सध्या ईव्ही सेगमेंटमध्ये खूप धूम चालू आहे, राईट. इलेक्ट्रॉनिक बाईक्स खूप जास्त विकत आहेत. ओलाचं IPO आलं सपोज, आणि ओलाच्या एका शेअरची किंमत 100 होती. तर मिस्टर सतीशनं काय केलं? त्याला माहिती आहे की आता इलेक्ट्रॉनिक गाड्याचा जमाना येणार आहे, पेट्रोल डिझेल वारंवार नैसर्गिक साधन संपत्ती आहे, कमी होणार आहे, राईट. मग अशा वेळेस त्यानं काय केला? पैसे टाकून टाकला, आपल्या लेकराला वगैरे होतील म्हणून. एका शेअरची किंमत आली 100, राईट. ओला कंपनी जे शेअर्स विकायला काढली, नंबर ऑफ शेअर्स त्यांचे टोटल होते 10 लाख शेअर्स. 10 लाख शेअर ओला कंपनी विकायला काढली. सतीश म्हणला आपल्याला 10 लाख खरेदी करायचे नाहीयेत. सतीश म्हणला की आपल्याला फक्त 20 शेअर्स खरेदी करायचे. टोटल किती शेअर खरेदी करायचे? 20. ओके. इथंपर्यंत तुमच्यापैकी कोणाला काही अडचण नसेल. ओके, याला मी असेल इथे लिहितो. मिस्टर सतीशला किती शेअर्स पाहिजे होते? मिस्टर सतीशला टोटल 20 शेअर्स पाहिजे होते. मग मिस्टर सतीशनं काय केलं? IPO आल्याबरोबर अर्ज केला आणि कंपनीला 20x20 असे टोटल 400 रुपये कंपनीला पेड केलं. कंपनीला म्हणला की मी 400 रुपये पेड करायला
आणि नंबर ऑफ शेअर्स मध्ये लिहा किती ना 20 शेअर्स पाहिजे. राईट, एका शेअरची किती किंमत होती 100, 20 गुणिले 20 टोटल किती आलं 400 का, कारण ऍप्लिकेशनची किंमत होती 20. मग थोड्या दिवसानंतर कंपनीचं त्याला मेसेज आला की मिस्टर सतीश, थँक्स फॉर शोईंग इंटरेस्ट ऑन आवर कंपनी, आमच्या कंपनीमध्ये इंटरेस्ट दर्शवल्याबद्दल धन्यवाद, बट अनफॉर्च्युनेटली आम्ही तुम्हाला 20 शेअर्स देऊ शकत नाही, आम्ही तुम्हाला फक्त 15 शेअर्स देऊ. सतीश मला च्या मायला मी तर 20 शेअर्सची मागणी केल्यावर मला 15च द्यायलेत. सतीश मला ठीक आहे 15 तर 15, बट नंतर रिअलाइज झालं की कंपनी मला 15 शेअर द्यायली, पण माझ्याकडून कंपनीला पैसे तर 20 शेअर साठी गेले. मग एक सतीश एक कागद घेतला, कागदावर लिहिला की मी 20 गुणिले 20 शेअर साठी कंपनीला दिलो 400 रुपये. राईट, कंपनी मला किती द्यायली सर, कंपनी मला द्यायली फक्त 15, 15 गुणिले 20 केला त्यांना, करा आन्सर किती येईल. 15 गुणिले 20 300, आन्सर किती आला 300. मग सतीश म्हणला की कंपनी मी तुम्हाला 20 शेअर साठी मागणी केलं होतं, आता कंपनीमध्ये असं तर होत नाही, बट तुम्हाला समजावं म्हणून मी एक कॉमिक वेनं पत्रव्यवहार करायला मी कंपनीला म्हणलं की माझ्याकडून तर तुम्ही 400 घेतला 20 शेअर साठी आणि मला दिला 15, मग माझे बाकीचे 100 रुपये कधी देत्या, माझे 100 रुपये द्या. कंपनी म्हणाली की मिस्टर सतीश वी आर डुईंग प्रो रेटा अलॉटमेंट. सतीश म्हणला की हे प्रो रेटा अलॉटमेंट काय भानगड आहे. कंपनी त्याला हिसाब सांगली, सतीश तुम्ही 15 शेअर खरेदी केलं. सतीश म्हणला हो. तुम्ही आतापर्यंत किती रुपये दिले. सतीश म्हणला 400. त्यातले 400 पैकी ऍप्लिकेशनचे किती झाले. सतीश म्हणला 300. 300 रुपये ठेवून घ्या, 100 रुपये वापस द्या. कंपनी म्हणाली मिस्टर सतीश तुमचे आमच्याजवळ किती रुपये पडून आहेत. सतीश म्हणला की 100 रुपये पडून आहेत. त्याच्यानंतर कंपनी सांगितली की याच्यानंतर जेव्हा आम्ही अलॉटमेंटचे पैसे मागू तर तुम्ही किती शेअरचे पैसे देता. सतीश म्हणला मी आता 20 शेअरचे पैसे देणार, मी 15 शेअरचे देतो का, कारण माझ्या मालकी नावानं तुम्ही फक्त 15 शेअर केलं. मग मी 15 गुणिले 30 चेक करा, 15 गुणिले 30 तुम्हाला 450 रुपये देतो मी. 15 गुणिले 30, 15 त्रिक किती 45 व्हायलेत. राईट, 450 रुपये मी तुम्हाला देणार. कंपनी मला की असं ते 450 रुपये देणार. तर तुम्ही काय करा, 450च्या ऐवजी तुम्ही फक्त आम्हाला 350 रुपयेच द्या. सतीश म्हणाला का कमी, कारण कंपनी म्हणाली की तुमचे ऑलरेडी आमच्याजवळ किती रुपये जमा आहेत, 100 रुपये जमा आहेत. तुम्ही आम्हाला ह्या अलॉटमेंटचे किती रुपये देणार 450, तर हे 450 न देता तुम्ही आम्हाला फक्त किती द्या 350 रुपयेच द्या. म्हणजे कंपनी काय करायली, कंपनी जवळ जे एक्स्ट्रा भागधारकाचे पैसे पडून आहेत ते वापस न करता ज्या भागधारकाला जेवढे शेअर्स कंपनी दिली त्याच्या पुढच्या कॉलच्या रकमेतून ती रक्कम ऍडजस्ट करायली. या ऍडजस्ट करण्यात येणाऱ्या रकमेलाच काय म्हणतात, प्रो रेटा अलॉटमेंट. थोडक्यात सांगायचं असेल, सतीश कंपनीला 400 रुपये दिला होता, बट कंपनीला त्याला 300चे शेअर्स दिले. राईट, 100 रुपये सतीशचे कोणाजवळ जमा आहेत, कंपनी जवळ जमा आहेत. त्याच्यानंतर कंपनीने जेव्हा त्याला पुढच्या कॉलची रक्कम मागितले, पुढच्या कॉलची रकमेची बेरीज होती 450, तर 450 मधून 100 रुपये कटले. कंपनीला सतीश पुढच्या वेळेस किती देणार 350. म्हणजे कंपनी काय करते, भागधारकाला पैसे परत न करता अलॉटमेंटच्या कॉलच्या वेळेस ती रक्कम ऍडजस्ट करते. त्या ऍडजस्ट करण्यात येणाऱ्या रकमेलाच काय म्हणतात, प्रो रेटा अलॉटमेंट असं म्हणतात. राईट, आय होप प्रो रेटा अलॉटमेंट ही सुद्धा कन्सेप्ट तुमची एकदम व्यवस्थितरित्या क्लिअर झाली असेल. हे काय बेसिक कन्सेप्ट आहेत जे की इश्यू ऑफ शेअर्स मध्ये पहिल्या काही गणित करत असताना तुम्हाला करावे लागतात. त्याच्यानंतर नेक्स्ट एक कन्सेप्ट आहे ते म्हणजे कॅपिटलशी रिलेटेड. आता इथं चेक करा. ओके, इथं तुम्हाला भारत लिमिटेड नावाचं एक कंपनी दिसत असेल. हा अतिशय इम्पॉर्टंट आहे, हा व्यवस्थित समजून घ्या. भारत लिमिटेड नावाची जी कंपनी आहे, 1 करोड रुपये पाहिजे होते. मालकाजवळ किती होते, फक्त 50 लाख. मालक बाकी 50 लाख कुठून जमा करत होता, कंपनीचे भाग विकून. तर जेवढीही रक्कम, नीट लक्ष द्या, जेवढीही अमाऊंट कंपनी स्वतःचे शेअर्स विकून जमा करत असते, त्या शेअर्स विकून जमा करण्यात येणाऱ्या अमाऊंटला काय म्हणतात, इशूड कॅपिटल. काय म्हणतात, इशूड कॅपिटल. म्हणजे कंपनी काय केली, 50 लाखाचे भाग विकायला काढली, त्या 50 लाखाच्या भागाला म्हणतात इशूड कॅपिटल. चेक करा.
इथे चेक करा, मराठीमधून काय बेसिक नोट्स तुम्हाला दिसतील, जे की मला असं वाटतं की एक वेळेस तुम्ही गो थ्रू करायला पाहिजे. इश्यूड कॅपिटल म्हणजे काय, सर्वसाधारणपणे प्रमंडळ हा शब्द आलेला आहे. प्रमंडळ म्हणजेच काय, कंपनी. कंपनी एकूण ऑथोराइज कॅपिटल पैकी जो भाग सर्वसामान्य जनतेला विक्रीसाठी काढला जातो त्याला इश्यूड कॅपिटल म्हणतात. आता इश्यूड कॅपिटलच्या अगोदर तुम्हाला माहित पाहिजे की ऑथोराइज कॅपिटल म्हणजे काय. ऑथोराइज्ड कॅपिटल म्हणजे प्रत्येक कंपनीचं एक मेमोरंडम ऑफ क्लॉज असते, घटनापत्रक असते. त्याच्यामध्ये कंपनी सांगते कंपनीचे मालक कोण कोण आहेत, किती कॅपिटल कंपनी रेज करणार आहे, कंपनीचे व्यवसाय काय आहे, कुठून पैसे आले, सर्व त्या घटनापत्रकामध्ये लिहित असते. त्याला म्हणतात मेमोरंडम ऑफ क्लॉज, जे की कंपल्सरी सेबीने लिहिलेलं आहे की कोणत्या कंपनीचे कॅपिटल किती आहे त्यांच्या मेमोरंडम ऑफ क्लॉज मध्ये मेन्शन करा. आता इथं तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे की इथं भारत लिमिटेड कंपनीला किती रुपये जमा करायचे आहेत, 1 लाख रुपये. तर कंपनीनं ज्या घटनापत्रकात जेवढेही कॅपिटल नमूद करण्याविषयी मेन्शन केलेलं असते त्या एकूण कॅपिटलला काय म्हणतात, रजिस्टर्ड कॅपिटल. आता 1 कोटी रुपये जमा करणार, कसं जमा करणार, काही पैसे आम्ही टाकणार, काही पैसे विकून भागा विकून जमा करणार. तर ह्या 1 करोड रुपयाला म्हणतात रजिस्टर्ड कॅपिटल. आता रजिस्टर्ड कॅपिटलची व्याख्या काय, चेक करा. रजिस्टर्ड कॅपिटल कशाला म्हणतात, तर प्रमंडळ घटनापत्रकाच्या भांडवल कलमात जेवढे भांडवल, चेक करा, जेवढे भांडवल उभारण्याचा उल्लेख केलेला असतो तेवढ्या भांडवलाला ऑथोराइज्ड कॅपिटल असे म्हणतात. कंपनी कायदा 2013 नुसार घटनापत्रकातील भांडवल बदल कलमानुसार प्रमंडळ आपले अधिकृत भांडवल बदलू सुद्धा शकते. कंपनीला ऍडवाइस दिलेला आहे किंवा कंपनीला फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे कंपनीला फ्री ठेवलेला आहे की तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज करू शकता. तुम्ही भांडवल बदलल्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई तुमच्यावर करण्यात येणार नाही म्हणून. राईट. कंपनी जेवढं भांडवल जमा करण्याचा निर्धार केलेला असते त्याला म्हणतात ऑथोराइज्ड कॅपिटल, रजिस्टर्ड कॅपिटल, नॉमिनल कॅपिटल. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे इश्यूड कॅपिटल मध्ये की एकूण 1 करोड पैकी, चेक करा, त्या 1 करोड पैकी कंपनी किती भाग विकायला काढली. 1 करोड पैकी 50 लाख कंपनी विकायला काढली तर त्या विकायला काढलेल्या भागाला म्हणतात इश्यूड कॅपिटल. राईट. विकलेल्या नाही, कंपनी त्या 50 लाखाचे भाग विकायला काढली त्याला म्हणतात इश्यूड कॅपिटल. त्याच्यानंतर 50 लाखापैकी लोकांनी फक्त 30 लाखाचे शेअर खरेदी केले. 50 लाखापैकी लोकांनी फक्त 30 लाखाचे शेअर खरेदी केले तर त्या 30 लाखाला म्हणतात सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल. लोकांनी जर म्हणलं की चला आम्हाला 50 लाख पैकी सगळ्या लोकांना आवाहन केली कंपनी तर 30 लाख रुपये जमा झाले तर मग त्या 30 लाखाला काय म्हणतात, सबस्क्राइब शेअर कॅपिटल. आणि विकायला किती काढली होती कंपनी, 50 ला काय म्हणतात इश्यूड. विकले किती, 30, सबस्क्राइब कॅपिटल. न विकलेल्या भागाला म्हणतात अनसबस्क्राइब किंवा अनइश्यूड कॅपिटल. न विकलेल्या भागाला काय म्हणतात, अनसबस्क्राइब किंवा अनइश्यूड कॅपिटल. त्याच्यानंतर नीट चेक करा, कंपनीचे 30 लाख विकले होते. आता 30 लाख कंपनी एकदाच घेऊ शकते का, नाही, टप्प्याटप्प्याने घेईल. तर 30 लाखाचे भाग विकल्यानंतर कंपनीला सर्व भागधारकांना सांगितलं चला रे पैसे जमा करा. मग सर्व भागीदारांपैकी ज्यांना ज्यांना कंपनीने आवाहन केलं पैसे जमा करा, 15 लाख रुपये कंपनी मागवली तर या 15 लाखाला म्हणतात कॉल्ड अप कॅपिटल. कारण कंपनीचे शेअर कितीचे विकले होते, 30 लाखाचे. कॉल्स केली कंपनी, ऍप्लिकेशन झालं, अलॉटमेंट झालं आणि जेवढे पैसे कंपनीला मागवली त्याला म्हणतात कॉल्ड अप कॅपिटल. आणि जेवढे कॉल्स कंपनी करायचे आहेत आणखी कंपनी कॉल केली नाही त्याला काय म्हणतात, अनकॉल्ड शेअर कॅपिटल, जे की किती लाखाचं आहे, 15 लाखाचं. 30 लाखाचे भाग विकले होते, 15 लाख जमा करा म्हणून सांगितली कंपनी, किती लाख रुपये जमा करा म्हणून सांगणं कंपनी बाकी आहे, कॉल करायचं बाकी आहे 15 लाख, तर याला म्हणतात अनकॉल्ड शेअर कॅपिटल. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की पेड अप कॅपिटल. कंपनी सांगितली 15 लाख जमा करा म्हणून, पण शेअर होल्डर्सनी जमा किती केले, 12. सर बाकीचे 3 लाख, कॉल्स इन एरर्स असतात, काही लोक जमा करतात, त्याजवळ पैसे नसतात. कंपनी सांगितली 15 लाख जमा करा, शेअर होल्डर्सनी 12 लाख जमा केले तर या 12 लाखाला म्हणतात पेड अप कॅपिटल. राईट. सर्व क्लिअर. जेव्हा तुम्हाला याचे नोट्स वगैरे मिळतील तर त्या नोट्स मध्ये तुम्हाला हे सर्व थेरी वगैरे मिळून जाईल, ज्याच्यामुळे कुठं ना कुठं तुम्हाला आणखी अभ्यासाला सोपं जाईल. राईट. त्याच्यानंतर एक्झाम मध्ये समटाइम्स विचारण्यात येते टाइप्स ऑफ शेअर्स मध्ये प्रिफरन्स शेअर्स,
त्यानंतर इक्विटी शेअर्स, ऑर्डिनरी शेअर्स, हे सुद्धा एक वेळेस वाचून घ्या, कारण ह्याच्याबद्दल अधिक माहिती जी आहे ते नोट्समध्ये तुम्हाला वाचून घेतल्यावर समजेल आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी समजून सांगेन. ओके, आता मी आजच्या ह्या ओव्हरऑल जो लेक्चर्स आपला झालेला आहे त्याच्यावर काही बेसिक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, कारण इश्यू ऑफ शेअर्स जेवढं सोपं दिसते तेवढं सोपं नसते. ज्यांचं 11वी 12वीला एकदम पक्क होतं किंवा बीकॉमला पक्क होतं त्यांना सर्व गोष्टी रिकॉल झालेल्या असतील. ज्यांचं 11वी आणि 12वी 11th आणि 12th मध्ये कॉमर्स बॅकग्राऊंड मधून जे नव्हते आणि त्यातल्या त्यात बीकॉमला सुद्धा त्यांनी जास्त अभ्यास केला नसेल तर त्यांना कुठं ना कुठं टफ जाईल. बट बिलीव्ह मी 2-3 लेक्चर्स मध्ये तुम्ही सुद्धा मास्टर होऊन जातात. आता मी तुम्हाला काही बेसिक प्रश्न विचारतो, त्याचा आन्सर मला फटाफट कमेंट सेक्शन मध्ये द्यायचा आहे. ऑलराईट, जेवढेही स्टुडंट स्ट्रीम पाहिलेत तेवढा. सर्वात पहिला प्रश्न तुमच्या सर्व मुलांसाठी, जेव्हा एखादी एक कंपनी स्वतःचे शेअर्स विकायला काढते तेव्हा कंपनीचा डॉट 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 आला असं म्हणतात. जेव्हाही एखादी एक कंपनी त्यांचे स्वतःचे शेअर्स विकायला काढते, जसं की मी आता तुम्हाला सांगितलं होतं की ग्रोवर मध्ये जाऊन की एवढ्या कंपनीचे शेअर्स आता विकायला येणार आहेत, राईट, तर ह्या एवढ्या शेअर्सला काय आलं म्हणतात, कंपनीचं डॉट 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 आला असं म्हणतात. राईट, आन्सर तुमचं जे कमेंट सेक्शन मध्ये येत आहे, काही त्यातल्या त्यात काही जणांचा आन्सर येत आहे सर IPO आला असं म्हणतात. राईट, जो की एकदम आन्सर करेक्ट. त्याच्यानंतर समजा 10 रुपयाचं शेअर कंपनी 12 रुपयाला विकत आहे, तर त्याला काय म्हणतात? इश्यूड ॲट पार म्हणतात, इश्यूड ॲट प्रीमियम म्हणतात का इश्यूड ॲट डिस्काउंट म्हणतात? सर 10चं शेअर कंपनी जेव्हा 12 रुपये 13 रुपयाला विकते, फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त किमतीला विकायली, सर त्याला म्हणतात इश्यूड ॲट प्रीमियम. राईट. क्वेश्चन नंबर 3 सर्व स्टुडंटसाठी, जर एखादी एक कंपनी 15,000 शेअर्स विकायला काढली आणि मागणी आली 18,000 शेअर्सची, तर त्याला काय म्हणतात? अंडर सबस्क्रिप्शन, ओव्हर सबस्क्रिप्शन का फुल सबस्क्रिप्शन? सर कंपनी विकायला काढली 15,000 शेअर, मागणी आली 18,000 शेअरची. जेवढे स्टुडंट आहेत तुम्ही व्हिडिओ कधीही बघा, पण कमेंट मात्र नक्की करायचं. ओके, 15,000 शेअर्स विकायला काढली, मागणी आली 18,000 ची, सर इट मीन्स ते जे सबस्क्रिप्शन आहे ते आहे ओव्हर सबस्क्रिप्शन. का? 15ची विकायला काढली, मागणी आली 18ची, म्हणजे ओव्हर सबस्क्रिप्शन. ओके, एखाद्या शेअर होल्डरनं ऍप्लिकेशनचे पैसे दिले, अलॉटमेंटचे पैसे दिले, ओके, फर्स्ट कॉलचे पैसे दिले, फायनल कॉलचे पैसे दिलाच नाही, ओके, आणि मग कंपनीने त्याचे शेअर जप्त केले, तर मग जप्त झाल्यानंतर त्या शेअर होल्डर्सला पैसे परत मिळतात का? सपोज तुम्ही एका कंपनीचे शेअर खरेदी केलात, तुम्हाला असं वाटत असेल हा सर कंपनी त्याला वापस पैसे देऊन टाकते, तर कमेंट मध्ये यस सर म्हणायचं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही सर, एकदा जर शेअर्स जप्त झाले तर कंपनी त्या शेअर होल्डर्सला पैसे परत करत नाही, तर मग नो सर असं कमेंट मध्ये म्हणायचं आहे. एकदा जर एका भागधारकाचे शेअर्स जप्त केले तर त्याला वापस ते शेअरचे पैसे मिळत नाहीत. आन्सर काय येईल? नो. एकदा कंपनी जर एका भागधारकाचे शेअर जप्त केली तर वापस त्या शेअर होल्डर्सला पैसे मिळणार नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लास्ट क्वेश्चन आहे, त्याच्यानंतर हा आजचा लेक्चर असेल तो आपण इथं एंड करूयात. जेव्हा पण जप्त झालेल्या भागांची पुनर्विक्री करण्यात येते तेव्हा कंपनीचा शेअर कॅपिटल वाढतो का घटतो? इन्क्रीज होते का डिक्रीज होते? जेव्हा जेव्हा कंपनी, नीट लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा कंपनी जप्त केलेले शेअर्स, फॉरफिट केलेले शेअर्स रिइश्यूड करते तेव्हा कंपनीचे शेअर कॅपिटल वाढते का कमी होते? सर जप्त झालेले शेअर्स जेव्हा कंपनी विकायला काढते तेव्हा कंपनीचे शेअर कॅपिटल वाढते. मग आन्सर येईल सर इन्क्रीज इन कॅपिटल. जेव्हा जेव्हा कंपनी शेअर्स विकते तेव्हा शेअर कॅपिटल वाढते आणि जेव्हा जेव्हा कंपनीचे शेअर्स फॉरफिट करण्यात येतात तेव्हा शेअर कॅपिटल जे आहे ते कमी होते. आजच्या लेक्चरसाठी एवढंच. या डेमो लेक्चरचे नोट्स आणि हा कम्प्लीट लेक्चर तुम्हाला सारथीच्या ऍपवर प्लस आपल्या